आजचं व्याख्यान साधारणपणे मुलाखत या स्वरूपाचं असेल. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे डॉक्टर अपूर्वा जोशी यांची मुलाखत घेतील. त्यानंतर या विषयाच्या अनुषंगानंच आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपल्याला विचारता येतील. आणि या निमित्तानं एक सांगता येईल की डॉक्टर अपूर्वा जोशी यांचं पुस्तक एक अतिशय चांगलं या विषयावरचं आहे. ते आपल्याकडे या ठिकाणी आज विक्रीस उपलब्ध आहे. कार्यक्रम संपल्यावर आपण ते बाहेरून घेऊ शकताय. त्याचबरोबर आणखीन एक आव्हान जे काल केलं होतं किंवा आता रोज आपण करू की हे जे सर्व उपक्रम होतात ते आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही करतो. म्हणजे ही व्याख्यानमाला एवढ्या मोठ्या स्वरूपात आपण घेतो तर याला तुळजाराम सुरचंद शाह आहेत, इतर सर्व प्रायोजक आहेत, त्यांच्या सहकार्याने घेतो. आणि त्याशिवाय इतर अनेक देणगीदार जे आमचे आहेत ते दरवर्षी आम्हाला मदत करत असतात. अशात तुम्हालाही जर वाटलं की आपण या उपक्रमात सहभाग घ्यावा, काही ऐच्छिक मदत करावी तर तुमचं स्वागत आहे. तुमची रक्कम किती आहे हा भाग नाही, जितकी तुम्ही द्याल तेवढे आमच्यासाठी अतिशय मोलाचे आहे. कारण आपण या संस्था बघितल्या तर रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल जे आहे ती सभासदांच्या माध्यमातून आणि काही उपक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन त्या माध्यमातून फंडरेजिंग करते. मर्दा फाउंडेशनचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांचा उद्योग समूह आहे, त्यातून अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारी म्हणजे CSR त्यांचं फाउंडेशन आहे आणि सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीयसाठी ते अनेक उपक्रम करतात आणि आपला व्यवसायातला निधी त्यासाठी वापरतात. आणि मनोरंजन मंडळ जे आहे ते तुमच्यासारख्या लोकांच्या देणगीच्या बळावर चालू आहे. गेली 47 वर्ष आपण करतो आहे आणि तुमच्या अनेकांच्या सहकार्यामुळे ही वाटचाल सुरू आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. घेतलेलं नाही, दररोज आपला वक्त्यांचा परिचय होत असतो. मुळातच फॉरेन्सिक हा शब्द आम्हाला फॉरेन्सिक सायन्स हा शब्द परिचयाचा आहे आणि ज्या घरामध्ये फॉरेन्सिक सायन्स हा शब्द परिचयाचा आहे म्हणजे आपली बॅकग्राऊंड मूळ डॉक्टर आईवडील असलेली बॅकग्राऊंड आणि ज्या घरामध्ये फॉरेन्सिक सायन्स हा शब्द परिचयाचा होता अशा घरामध्ये फॉरेन्सिक अकाउंटिंग हा शब्द रुजवण्याचं स्किल किंवा असं का वाटलं की इकडे जावं. आणि मुळात डॉक्टर, इंजिनियर ही पॅशन असणारी करिअर सोडून कॉमर्स शाखेमधली CA, CS, ICW अशी सर्वोच्च करिअर सोडून एक वेगळी वाट निवडावीशी का वाटली आणि हेच करिअर आपण का निवडले याविषयी थोडंसं आपण सांगावं. निश्चित. सर्वप्रथम मनोरंजन मंडळ, श्री मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण तुमच्या या व्याख्यानमालेला मला इथे बोलण्याची संधी प्राप्त झाली. सो मला खूप छान वाटतं आहे तुमच्या सगळ्यांसमोर आत्ता मला काही गोष्टी प्रेझेंट करता येतील. तुमचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देते. माझी बॅकग्राऊंड सांगते. सो बेसिकली मी सोलापूरची मूळची. मी 17-18 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आले. मी ज्ञानप्रबोधिनीतनं शिक्षण घेतलं. माझे आईवडील डॉक्टर, पण मला माझ्या आई नेहमी सांगायची की काहीतरी वेगळं कर. मग आता वेगळं कर म्हणजे काय कर. मग त्यावेळेला मला 2003-04 साली ज्यावेळेला माझी 10वी झाली त्यावेळेला मला वाटलं वेगळं म्हणजे आपण कॉमर्स घेऊयात आणि त्याच्यामध्ये वेगळं म्हणजे CA. म्हणजे अजूनही जो समाजात जो एक थॉट असतो की CA हे कॉमर्समधलं सर्वोच्च शिक्षण, तसंच मलाही त्यावेळेला वाटलेलं होतं आणि म्हणून मग मी CA करायचं ठरवलं. फर्स्ट इयर BComचं, फर्स्ट इयर CAचं माझं सोलापुरात पूर्ण झालं आणि आर्टिकलशिप म्हणजे ट्रेनीशिप जशी डॉक्टरांना असते तशी आम्हालाही असते, त्याच्या शोधात मी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी आणि इथे बसलेल्या स्टुडंट्ससाठी, प्रोफेशनल्सनाही माहिती असेल, moneycontrol.com नावाची खूप महत्त्वाची वेबसाईट आहे. म्हणजे ती आमच्या कॉमर्स स्टुडंटसाठी तर अगदी रिसोर्सफुल आहे. त्याच्यावर खूप साऱ्या CAंचे वेगवेगळे कोट्स असतात आणि इंटरव्ह्यूज असतात. तर मग कुणाला शोधायचं म्हणून मग मी तिथे इंटरव्ह्यू बघत होते. तिथे एका इंटरव्ह्यूमध्ये इन्व्हेंटरी फ्रॉड अशा नावाचा कुणीतरी कोट तिथे दिलेला होता. मुळातच मी नुकतीच CA करत होते, बॅलन्स शीट कशी वाचायची शिकत होते आणि त्यात इन्व्हेंटरी फ्रॉड म्हटल्यानंतर थोडीशी अचंबित झाले. कोण आहेत हे CA. मग त्याच्यामध्ये नाव होतं CA मयूर जोशी आणि तिथे फ्रॉड एक्झामिनर लिहिलं होतं, CA आणि फ्रॉड एक्झामिनर मयूर जोशी. त्यांचा मार्क काढत काढत मी त्यांच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये गेल्यावर मला एक अपॉर्च्युनिटी पुढून चालून आली की मला त्यांनी तिथेच आर्टिकलशिप ऑफर केली. त्यावेळेला त्यावेळेला डिसिजन मेकिंग इतकं सोपं होतं कारण आमच्या वेळेला मोबाईल
यूट्यूबवरचे ब्लॉग्स आणि मुलाखती किंवा काउन्सिलर हे असं काही नव्हतंच. मी तिथून माझ्या आईवडिलांना 2008ला मला आठवतं फोन केलेला होता आणि सांगितलं होतं हे काहीतरी फॉरेन्सिक अकाउंटिंगबद्दल बोलत आहेत आणि काय करू मी. तर ते आम्हाला तेच म्हटले की आम्हाला फॉरेन्सिक सायन्स माहिती आहे, सगळं डिसेक्शन करायचं, हे काहीतरी वेगळं दिसतंय आणि हे तू शिकून बघ आणि नाहीच आवडलं तर तू परत टॅक्स, लॉ किंवा ऑडिट या प्रॅक्टिसला येऊ शकतेस. तर घरापासून एन्करेजमेंट होती आणि मी लिटरली 24 तासामध्ये मी माझी आर्टिकलशिप सुरू केलेली होती. आमच्या फॉर्ममध्ये म्हणजे गेल्यावर पहिला धक्का असा बसला की सगळी मुलं होती, एकही मुलगी स्त्री तिथे नव्हती आणि मला असं झालेलं होतं की कुठं आली आहे मी, मला काय यांनी घेतलेलं आहे असं झालेलं होतं. आणि तेवढ्यात सरांकडे एक प्रोजेक्ट आलेला होता, बेंगलोरला जायचं होतं. सरांनी मला सांगितलं तुला हा फ्रॉड शोधता आला पाहिजे. आता त्यांनी माझ्यासमोर गुगलीच टाकलेली होती कारण मी फ्रॉड कधीच शोधलेला नव्हता. मग काय करायचं म्हणून मग मी गुगलवरनं बॅलन्स शीट्स, फ्रॉड आणि केस स्टडी जे वाचता येईल ते वाचून मी बेंगलोरला लँड झाले. बेंगलोरला एका खूप मोठ्या होलसेल चेनमध्ये फ्रॉड शोधायचा होता. 8 दिवस तिथे राहिले मी. सगळी होलसेल चेन म्हणजे कसं मॉडेल होतं त्यांचं, कॅश अँड कॅरी मॉडेल होतं की दुकानदार जाऊन त्यांच्याकडनं विकत घेणार आणि कॅशवरती विकत घेणार आणि त्यांना बल्क डिस्काउंट मिळायचे. आणि मी ते किलोमीटर टू किलोमीटर पसरलेलं सगळं बघत होते, सगळ्या अकाउंटिंग सिस्टीम बघितल्या, काही कुठे फ्रॉडचं नामोनिशाण नव्हतं. आणि मग दुसऱ्या दिवशी आता म्हणजे 8व्या दिवशी परतायची वेळ आली पुण्यामध्ये. माझ्या सरांनी मला एकच सांगितलं की तू अजून इन्व्हेंटरी चेक केलेली नाही आहेस. आणि म्हणून मग मी वेअरहाऊसला गेले. तिथे वेअरहाऊसचा जो इन्चार्ज होता त्याला मी एवढंच सांगितलं की मी एका CA फर्ममधनं आलेली आहे आणि मला इन्व्हेंटरी काउंट करायचं आहे. आता खरं सांगायचं तर कुठल्याही वेअरहाऊसला इन्व्हेंटरी काउंट म्हणजे तिथे असलेली इन्व्हेंटरी, ते सामान मोजायचं आहे, हे खूप युज्युअल गोष्ट असते, नेहमीची गोष्ट असते. पण मला मी एवढंच एक नोट केलेलं होतं की तो माणूस खूप इरिटेट झाला होता मला बघून आणि तो कन्नडमध्ये काहीतरी ओरडायला लागला. मलाही कळेना काय करावं आणि समोर मेझानाईन फ्लोअर होता आणि तिथे चढायची शिडी होती आणि मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अजिबात. मी तिथे जाऊन TVचे बॉक्सेस एक काउंट करायला लागले कारण तेवढं एकच काम राहिलेलं होतं. माझ्या पेनाच्या नीफनी त्या धक्क्यानी एक बॉक्स हल्ला आणि मला एवढंच वाटलं की एवढे जड TVचे बॉक्सेस आहेत, एवढ्या पेनाच्या अशा धक्क्यानी कसं काय हलेल. म्हणून मग मी सरळ ते फोडले आणि बघायला लागले तर आत काहीही नव्हतं. 1 बॉक्स उघडला, 3 बॉक्स उघडले, 10 बॉक्स उघडले, त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. तिथे मला पहिला फ्रॉडचा प्रकार कळला, फेक इन्व्हेंटरी, की इन्व्हेंटरी दाखवली जाते आणि खरं तर प्रत्यक्षात इन्व्हेंटरी तिथे नसतेच. आणि तिथून एक क्लू मिळत आम्ही ती केस सॉल्व केली. पण मला एक लक्षात आलं की फेक इन्व्हेंटरी का तयार होत असेल, कारण त्याच्यावरती CA लोक सर्टिफाय करतात बॅलन्स शीट, ती बॅलन्स शीट चांगली भली मोठी बॅलन्स शीट बँकांमध्ये दाखवून त्याच्यावरती लोन मिळतात आणि कंपन्यांची कामं तर राजरोसपणे चालू असतात. सो एक आम्ही क्लू घेत त्या असाइनमेंटमध्ये पुढे गेलो आणि अशी कितीतरी असाइनमेंट्स वेगवेगळ्या सेक्टरमधल्या मी केल्या. तिथून मी बेंगलोरवरनं परत आले. दुसरी खूप इंटरेस्टिंग असाइनमेंट अशी होती, म्हणजे पुढचा तुमचा जो प्रश्न होता की म्हणजे माझा प्रश्न असा होता की आता ही पहिलीच असाइनमेंट तुम्हाला अशी एवढी म्हणजे चॅलेंजिंग होती. हो. तर मग आम्हाला असा प्रश्न आहे की आता फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये आपण नेमकं काय करता, किंवा यामध्ये ज्या काही इंटरेस्टिंग अनुभव तुम्हाला वेगवेगळ्या केसेसमध्ये आले ते जरा सांगा आम्हाला. पुढची एक असाइनमेंट म्हणणार नाही पण एक खूप उत्तम अपॉर्च्युनिटी मला चालून आलेली होती आणि ज्याच्यामुळे मी ठरवलं की मला याच क्षेत्रात काम करायचं आहे. आमची जी चार्टर्ड अकाउंटंटची इंडियन बॉडी आहे त्यांनी माझ्या फर्मला एक रिसर्च प्रोजेक्ट दिलेला होता. आता कॉमर्समध्ये रिसर्च करणं हे त्यावेळेला खूप अनयुज्युअल होतं आणि अगेन ॲज अ सिंगल आर्टिकल ट्रेनी तो माझ्याकडेच आलेला होता प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टचं नाव होतं अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स. म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. डॉक्टरकडे तुम्ही बरे नसल्यावर गेल्यावरती डॉक्टर तुम्हाला बरेच सारे सिम्पटम विचारतात आणि मग ठरवतात की कुठल्या तपासण्या करायच्या, काय झालं असेल, राईट. तसं आमच्या चार्टर्ड अकाउंटंट्स बॉडीला, त्यांचं एक अकाउंटिंग रिसर्च फाउंडेशन आहे, त्यांना जाणून घ्यायचं होतं की भारतामध्ये किती सेक्टर्स आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, मीडिया, अशी किती सेक्टर्स आहेत आणि प्रत्येक सेक्टरमध्ये काय पद्धतीचे फ्रॉड होतात. तर मला ती मोठी अपॉर्च्युनिटी आली होती. 9-10 महिने मी त्या रिसर्च प्रोजेक्टवरती काम केला आणि ते झाल्यानंतर अचानक आम्ही एक फ्रॉड मॅट्रिक्स बनवलेला होता आणि असा फ्रॉड मॅट्रिक्स त्यावेळेला इंडियात कुणीच बनवलेला नव्हता. सो तो फ्रॉड मॅट्रिक्स काय होता की किती सेक्टर्स,
प्रत्येक सेक्टरमध्ये होणारे फ्रॉड्स आणि त्याच्यातला सर्वात कॉमन फ्रॉड तो इतका इंटरेस्टिंग मॅट्रिक्स झालेला होता की मिंट, इकॉनॉमिक टाइम्स अशा सगळ्या न्यूजपेपर्सनी पूर्ण भारतभर त्याची दखल घेतलेली होती. आणि माझ्यासारख्यामध्ये सोलापूरसारख्या शहरातून आलेल्या मुलीला स्वतःचं नाव तिथे स्वतःचं काम तिथे हायलाईट झालेलं बघून मला असं वाटलं की हे मी काहीतरी नक्की वेगळं करते. कारण जोपर्यंत तो फ्रॉड मॅट्रिक्स मी बनवत नाही आहे तोपर्यंत मला माझ्या कामाचा इम्पॉर्टन्स अजिबात कळत नव्हता की मी काय करते. मी बहुतेक एक रिसर्च प्रोजेक्ट करून देते. पण ज्या वेळेला मीडियाने याची दखल घेतली आणि मोर ओव्हर झालं कसं की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी त्यांच्या सगळ्या ऑफिसर्सना ट्रेनिंग द्यायला अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड नावाची एक विंग सुरू केली. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की याचा सिग्निफिकन्स नॅशनल लेवलचा आहे. म्हणजे मी असं कुठलं तरी करिअर करते आहे की ज्याचा सिग्निफिकन्स नॅशनलच नाही इंटरनॅशनल लेवलचा आहे. त्याच्यामुळे मला तिथं असं वाटायला लागलं की येस मला याच क्षेत्रात राहायचं आहे, याच क्षेत्रात पुढे जायचं आहे. त्यावेळेला मी सरांना विचारलेलं होतं की हा प्रोजेक्ट आपल्याकडेच कसा काय आला, कितीतरी इतर फर्म्स असतील. तर त्यावेळेला एक इंटरेस्टिंग आन्सर असं होतं की त्या मितीला 2008-9 साली भारतामध्ये 6,000 फॉरेन्सिक अकाउंटंट फक्त होते. म्हणजे वाढणारे घोटाळे आणि त्यांना इन्व्हेस्टिगेट करणाऱ्या फॉरेन्सिक अकाउंटंटची संख्या होती 6,000च्या आसपास. आणि त्यात महिला फॉरेन्सिक अकाउंटंटची संख्या म्हणजे अगदी 10% वगैरे होती. म्हणून मग मी असं ठरवलं की ही काहीतरी खरंच वेगळी लाईन आहे आणि याच्यामध्ये आपण पुढे जायचं. अगदी कुठले प्रॉब्लेम्स आले तरच म्हणजे लाईन आपण दुसरी हे करू शकतो. पण तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्या करिअरमधला की जिथे ही कल्पना आपल्याला म्हणजे हे क्षेत्र निवडताना होती का क्षेत्र निवडल्यानंतर ही कल्पना आली की? खरं सांगू ही कल्पना मला मी काम करताना 2 वर्ष अजिबात नव्हती. मी काय काम करते आणि म्हणजे तो जर्नी माझ्यासाठी इन्व्हेस्टिगेटिव्ह होता की मला काय आवडतं आहे, माझं पॅशन काय आहे याचं हे कळायला मला पहिली करिअरची 2-3 वर्ष द्यावी लागली. त्यावेळेला मला सर जे सांगतील ते व्यवस्थित करत होते आणि त्यातनं मला कळत होतं काय आहे. आणि त्यातनं पुढे इंटरेस्टिंग अजून एक गोष्ट अशी घडली की भारतातला सगळ्यांना माहिती असेल सर्वात मोठा अकाउंटिंग फ्रॉड जो झाला तो सत्यम कॉम्प्युटर्सचा झाला. आणि सत्यम कॉम्प्युटर्स म्हणजे रामलिंगा राजूने ज्या वेळेला कबुली दिली की हो मी फ्रॉड केलेला आहे 7 जानेवारी 2009ला, त्यावेळेला सेबीपासनं गव्हर्नमेंटपासनं इंटरनॅशनल मार्केट्सही खूप हल्लेली होती की असा कसा एवढा लिस्टेड कंपनी, एखादी नोंदणीकृत कंपनी असा कसा फ्रॉड करू शकते आणि तेही 7 वर्ष. तर त्यावेळेला ती केस अगदी नॅचरली पोलिसांकडे गेलेली होती. कारण नक्की ही केस इन्व्हेस्टिगेट कोण करत आहे भारतात त्या मितीला काही कुणाला कळतच नव्हतं. त्यावेळेला पुण्यातल्या एक नायर म्हणून जर्नलिस्ट आहेत त्यांनी माझ्या सरांना कोट केलेलं होतं एका पेपर आर्टिकलमध्ये. तेव्हा CBCIDला त्यावेळेला कळलं की अच्छा फॉरेन्सिक अकाउंटंट्स असतात जे आर्थिक गुन्हे शोधतात यांना पाचारण केलं पाहिजे. ती केस आमच्या फर्मकडे आली. मी स्वतः वैयक्तिक त्याच्यावरती काम केलं नाही पण मी ज्यांच्या हाताखाली काम करत होते ते मल्टीडिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा पार्ट होते आणि ही वॉज द मेन पर्सन हू इन्व्हेस्टिगेटेड सत्यम स्कॅम. आणि मी त्यांना रोज TVवर पाहायचे, नॅशनल TVवरती. त्याच्यामुळे मला तेव्हा लक्षात आलं की आपण किती महत्त्वाचं काम करतो आहे, केवढा मोठा नॅशनल सिग्निफिकन्स आहे. आणि CBCIDचे त्यावेळेचे CBIचे जे मेन होते त्यांनी एका कॉन्फरन्समध्ये येऊन सांगितलेलं होतं की बिकॉज ऑफ दिस फॉरेन्सिक अकाउंटंट वी कुड क्लोज दिस केस विदिन मंथ्स टाईम. सो तो एक करिअरमधला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि म्हणून मला असं वाटलं की जास्तीत जास्त लोकांनी हे क्षेत्र निवडायला पाहिजे, जास्तीत जास्त स्टुडंट या क्षेत्रात आले पाहिजे. आणि मग तुम्ही CA असाल तर हे बॅकग्राऊंड प्लसच असते त्याच्यासाठी. म्हणजे आता आपल्या या सगळ्या विवेचनातून असं लक्षात येते की फॉरेन्सिक अकाउंटिंग ही आर्थिक घोटाळा झाल्यानंतर तो का झाला, कसा झाला, कोणी केला याची कारणं शोधण्याची प्रक्रिया आहे. तर मग असे गुन्हे होऊच नयेत अशी काही प्रतिबंधात्मक यंत्रणा आहे का, किंवा तर जी असेल तर ती यंत्रणा अंमलात आणण्यासाठी म्हणजे जसे आपल्याकडे कायदे आहेत पण ते प्रत्यक्ष अंमलात येत नाहीत म्हणून आपल्याकडचे घोटाळे होतात. तर असे घोटाळे होऊ नयेत म्हणून आपण प्रतिबंधात्मक यंत्रणा म्हणून आपल्या फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम हे आर्थिक गुन्हे शाखेपेक्षा कसं वेगळं आहे किंवा त्या संदर्भात आपण काय वेगळं करता का? आता मी
मगाच्या आधीच एका प्रश्नाचं उत्तरापासून इथे सुरुवात करेन. तुम्ही मला विचारलं होतं फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय. सो बेसिकली फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह स्किल्स, अकाउंटिंग टेक्निक्स किंवा अकाउंटिंग नॉलेज आणि त्याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजी अँगल. सो टेक्नॉलॉजी नो हाऊ या 3 गोष्टी ज्या वेळेला एखाद्या केसमध्ये एकत्र येतात त्यावेळेला फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम सुरू होतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आर्थिक घोटाळा घडलेला आहे असं ज्या वेळेला कंपनीच्या प्रमोटर्सना, प्रवर्तकांना वाटतं त्यावेळेला ते आम्हाला तिथे पाचारण करतात आणि ज्या वेळेला त्यांना असं दिसतं की हा घोटाळा लाखोचाच नाही कोटींमध्ये आहे त्यावेळेला नॅचरली कुठल्याही कंपनीचा ओनर हा कोर्टामध्ये जाण्याची तयारी करतो. पण ज्यावेळेला कोर्टामध्ये तो जातो त्यावेळेला त्याच्याबरोबर कुठलं प्रूफ किंवा रिपोर्ट स्टँड होतं तर हे फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम असतं की जे प्रूफ आम्ही त्यांना देतो की हो तुमच्याकडे घोटाळा झालेला आहे, इतक्या लोकांनी केलेला आहे, या घोटाळ्याची अमाऊंट ज्याला आम्ही क्वांटिफिकेशन म्हणतो ती इतकी आहे आणि ह्या सगळ्यासाठी जे एव्हिडन्सेस आम्ही देतो हे सगळं फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम असतं. सो लिटिगेशन सपोर्टमध्ये पण आमचं काम असतं कारण उद्या कोर्टामध्ये आम्हाला समजा आम्हाला एक्सपर्ट म्हणून तिथे बोलावलं गेलं तर आम्हाला तिथे जाऊन जजना सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगता आलं पाहिजे की हा घोटाळा कुठून सुरू झाला, कुठे ह्याचा शेवट होतो, हा कसा झाला. अशा पद्धतीने सगळं फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम कन्क्लूड होतं. सो ह्याच्यामध्ये पुढची एक प्रॅक्टिस लाईन काय असते, आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं हे पोस्टमार्टम ॲक्टिव्हिटी सांगितली की घोटाळा घडून गेला आणि आता ते शोधा. सो हे झालं पोस्टमार्टम, जस्ट लाईक फॉरेन्सिक सायन्स की तुमच्यासमोर डेड बॉडी आलेली आहे आणि आता शोधा याच्याबरोबर काय झालं असावं. इथे आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह प्रॅक्टिस चालू केली की घोटाळे होऊच नाही. आमची संख्या 1 लाखापर्यंत जरी गेली अकाउंटंटची तरी घोटाळे बंद होणार नाही. घोटाळे होतच, जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत लालसा आहे त्याची आणि जोपर्यंत टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग आहे तोपर्यंत घोटाळे होतच राहणार आहेत. पण घोटाळे होऊ नयेत याच्यासाठी बँकांना आम्ही सजेस्ट केलेलं होतं प्रतिबंधात्मक की तुम्ही ड्यू डिलिजन्स करा. मग ड्यू डिलिजन्स म्हणजे आम्ही काय करतो की म्हणजे बँका तशा प्रकारची कामं आम्हाला देतात की एखादी प्रायव्हेट बँक असते, एखाद्या प्रायव्हेट बँकेकडे एखादा प्रमोटर बॅलन्स शीट्स घेऊन जातो की मी नव्याने बिझनेस चालू केला आहे आणि मला तुमच्याकडचे काय 5 कोटी हवेत, 10 कोटी हवेत, 20 कोटी हवेत, असं लोन मला हवं आहे. आधी सगळं त्यांचं सगळे डॉक्युमेंट्स नीट आहेत का, प्रमोटर हिस्ट्री दिलेली नीट आहे का, हे सगळं बघून बँका लोन डिस्बर्स करायच्या. पण आता बँकांनाही RBIचे दणके पडत आहेत. म्हणजे RBI म्हणजे जे बँकांचं नियामक आहे हे त्यांचे दणके पडत आहेत म्हटल्यानंतर बँका आमच्यासारख्या लोकांकडे येतात. कारण जे काही दाखवलेलं आहे, जे काही सबमिट केलं आहे बँकेकडे ते सगळंच खरं नाही आहे ना. आमचं काम काय आहे की जे तुम्ही पेपरमध्ये वाचत नाही तो इंटेलिजन्स आणून देणं, जे तुम्ही कधी कानानी इन्फॉर्मेशन ऐकत नाही ती इन्फॉर्मेशन गोळा करून बँकांकडनं किंवा ज्यांनी कुणी आम्हाला अपॉइंट केलेलं आहे त्यांच्याकडे आणून देणं हे आमचं काम आहे. मग प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती आम्ही काय काम करतो, अशा वेळेला बँक आम्हाला विचारते की असं एक लोन फाईल प्रोसेस करायची, ही व्यक्ती आम्हाला 5 कोटी मागते आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यात किती रिस्क आहे. ज्या वेळेला आम्ही प्रमोटरची बॅकग्राऊंड पाहतो त्यावेळेला आम्हाला सगळं पाहावं लागतं की हे जे सबमिट केलेलं बॅलन्स शीट आहे किंवा फायनान्शियल्स आहेत हे बरोबर आहेत का, या माणसाची बॅकग्राऊंड बरोबर आहे का. कारण बॅकग्राऊंड जरी छान, म्हणजे एखादा प्रमोटर अगदी दिसतोय की लंडनवरनं शिकून आला आहे, दुबईत होता, आता इथे येऊन काहीतरी करतोय म्हणलं ही बॅकग्राऊंड छान वाटते, पण लंडन दुबई इथं असताना त्याने अजून काही गोष्टी केलेल्या आहेत का, ज्या चुकीच्या आहेत, कुणी त्याच्या लुकआउटवर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात. या सगळ्या गोष्टी बँकांना सांगाव्या लागतात. पण आमच्याकडे आलेली प्रत्येक केस फ्रॉड असते असं नाही आहे. आम्ही क्लीन रिपोर्टही देतो की या माणसाबद्दल कुठलंही ॲडवर्स काही मिळालं नाही आहे, ज्याला आम्ही प्रमोटर ड्यू डिलिजन्स म्हणतो, किंवा फायनान्शियल ड्यू डिलिजन्स की फायनान्शियल्स तुम्हाला सबमिट केलेले आहेत पण ते फायनान्शियल्स बरोबर आहेत का, ह्या कंपनीच्या, या माणसाच्या आणि कंपनीच्या विरुद्ध असलेल्या केसेस आहेत का कुठल्या ज्या त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नाही आहेत. सो ही जी प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस असते की तिथे बँका अलर्ट होतात की आपल्याकडे आलेलं हे जे प्रपोजल आहे हे गडबड आहे आणि आपल्याला यांच्याबरोबर काही काम करायचं नाही आहे, त्याला आम्ही प्रिव्हेंटिव्ह ड्यू डिलिजन्स म्हणतो आणि अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे येतात. ओके. सर्वसामान्य माणसाला आत्ता हल्ली आम्हाला जो एक शब्द मिळते तो म्हणजे ED, सक्तवसुली संचालनालय, CBI किंवा CVC, तर हे शब्द हल्ली आता परिचयाचे झालेले आहेत. तर या सगळ्या संस्थांच्या बरोबर आपण काम केले का, किंवा आता आपण म्हटलं की आम्ही प्रिव्हेंटिव्ह काम करतोय, तर सगळ्या लोकांना वाटतं की ह्या ज्या संस्था आहेत त्या कोणाच्या तरी आधिपत्याखाली काम करताना दिसत आहेत. तर असं याबद्दल आपलं काय मत, किंवा या संस्थांच्या बरोबर आपण काम करताना काही वेगळे अनुभव आपल्याला आले का?
आता याच्यात मी अजून 2 नावं ॲड करेन. एक असतं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, जे तुम्ही ऐकलं असेल. या 10 वर्षात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग तयार झालेली आहे, कारण सरकारला एक लक्षात आलं की हे जे आर्थिक गुन्हे आहेत हे पोलिसांना, म्हणजे नॉर्मल पोलिसांना ज्यांना खून आणि असे क्राईम बघायची सवय झालेली असते, अशा पोलिसांचं हे काम मुख्यत्वे नाही आहे. म्हणून त्यांनी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग तयार केल्या की स्टेट लेवलवर ज्या वेळेला कुठलाही आर्थिक गुन्हा घडतो त्यावेळेला अशा प्रकारची आणि त्याच्यामध्ये जर खूप इन्व्हेस्टर्स असतील, खूप लोक फसवले गेले असतील, तर असं हे इन्व्हेस्टिगेशन इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे जातं. त्यानंतर ED, CBI, त्याच्यात एक नाव ॲड करायचं झालं म्हणजे SFIO, सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिस. तर या प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. या प्रत्येक संस्था ज्यांना रिपोर्टिंग आहेत, किंवा इवन CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, ह्या प्रत्येक संस्था आहेत, ह्या वेगवेगळ्या लोकांना रिपोर्ट करतात. पण ह्या कशा डिफरंट आहेत एकमेकांपासून, की ज्या वेळेला एखादा मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळे पैसे पांढरे केलेले आहेत अशा प्रकारची कुठली केस येते, किंवा अशी एखादी केस येते ज्याच्यामध्ये परदेशात आणि इथे व्यवहार झालेत आणि अफरातफर झालेली आहेत, अशा प्रकारच्या केसेस शोधायची जबाबदारी EDकडे असते. ओके, ED ही सेंट्रल गव्हर्मेंट किंवा CBIलाही रिपोर्ट करू शकते, ED ही CVCलाही रिपोर्ट करू शकते. CBI ही मुख्यत्वे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणारी हे आहे, शाखा आहे, आणि यांच्याकडे अशा प्रकारच्या केसेस येतात की ज्याच्यामध्ये फायनान्शियल अँगलही आहे, ज्याच्यामध्ये बँकांना लुबाडलेला अँगलही आहे, आणि ज्यांच्यामध्ये खून खराब झालेलाही अँगल आहे. कारण बऱ्याचदा आर्थिक गुन्ह्यांमध्ये एखादा मर्डर हा सीन असू शकतो. तर मोठ्या लेवलचे जेव्हा गुन्हे असतात ते CBIकडे जातात, आणि हे ॲक्च्युली बऱ्याचदा PMO ऑफिसच्या हाताखाली येतं, पण सेंट्रल गव्हर्मेंटच्या आधिपत्याखाली असलेलं CBI आहे. SFIO, सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस जे असतं ते मला जेवढी माहिती आहे ते UK आणि इंडिया या 2 कंट्रीजमध्ये आहेत. आता त्याचा अजून विस्तार झाला आहे का मला माहिती नाही, पण SFIO हे सर्वात क्लिष्ट आर्थिक गुन्हे शोधतं, आणि हेही CVCलाही रिपोर्ट करू शकतं. जर CVCकडनं त्यांना आदेश आलेला आहे तर त्यांना रिपोर्ट करू शकतं, किंवा सेंट्रल गव्हर्मेंटला रिपोर्ट करू शकतं. आणि CVC ही एक एजन्सी आहे. CVCमध्ये काय होतं की जेव्हा सरकारी लाचखोरी झालेली आहे किंवा सरकारी नोकरामुळे काहीतरी खूप मोठा घोटाळा झालेला आहे, त्यावेळेला एखादे इन्व्हेस्टिगेशनचे आदेश CVC देऊ शकते. CBIमध्ये पण अशाच प्रकारचे अँगल असतात, आणि SFIOमध्ये क्लिष्ट आर्थिक गुन्हे असतात. सो अशा वेगवेगळ्या एजन्सीज आपल्या भारतामध्ये आहेत, या खूप सतर्क आहेत. असं म्हटलं जातं की या एजन्सीजनी जनरली इंडिपेंडंट असावं, म्हणजे जितक्या या इंडिपेंडंट तेवढं त्याचं इन्व्हेस्टिगेशन खूप चांगलं राहतं. बऱ्याच ओकेजन्सला असं झालेलं आहे की आम्ही EOW सोबत काम केलेलं आहे, किंवा आम्ही काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्या केसचा रिपोर्ट पुढे CBI किंवा ED यांच्यापर्यंत ती केस लँड झाल्यावर गेलेला आहे. सो अशा बऱ्याच केसेस, म्हणजे अशा संस्थांनी वेळोवेळी आपली मदत घेतलेली आहे, वेळोवेळी घेतलेली आहे. सर्वसामान्य माणसाला जेव्हा घोटाळे होतात तेव्हा पेपरमधून कळतात. मग आम्हाला माहीत असलेला सगळ्यात भारतातला हर्षद मेहतांचा घोटाळा, तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला तो सत्यम घोटाळा, आणि मग अगदी झालेला नीरव मोदींनी केलेला असेल, मेहुल चोक्सींचा असेल, विजय मल्ल्यांचा असेल, अशी कितीतरी नावं कॉर्पोरेट घोटाळ्याशी संबंधित आहेत. तर ही लोक नेमकं घोटाळे कसे करतात, हे घोटाळे करण्यामध्ये सरकारी यंत्रणांचा समावेश त्याच्यामध्ये असतो का, आणि मग हे सगळं झाल्यानंतर ज्या माणसाला सर्वसामान्य माणूस आहे त्याचा या घोटाळ्याशी काय थेट संबंध आपल्याला सांगता येईल. कारण का कॉमन मॅनला काय फक्त पेपरमध्ये हा घोटाळा वाचल्यानंतर आम्ही बातमी सोडून देतो, पण आपण त्याच्याशी कसं रिलेट कराल की या घोटाळ्यांचा आणि सामान्य माणसाचा काय संबंध आहे. आर्थिक घोटाळे म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात, मी प्रत्येक घोटाळा तुम्हाला उकलून सांगेनच की तो कसा झाला, त्याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण गोष्टी झाल्या, पण त्याच्या आधी फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम का महत्त्वपूर्ण ठरतं. कारण प्रत्येक गुन्हा, मग त्याची नावं वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तो घडतो, पण प्रत्येक गुन्ह्यामध्ये पैशाची हाव आणि लोकांची संगनमत, की कधी आम्ही म्हणतो की गुन्हे 2 प्रकारचे असतात. एक असतात की फ्रॉड्स फॉर द कंपनी, म्हणजे
कंपनीसाठी केलेले गुन्हे जे जनरली प्रवर्तक करतात, म्हणजे नोंदणीकृत कंपनी आहे, आता शेअरचे भाव कसे वाढवायचे, मग काहीतरी न्यूज पेरा, वेगवेगळ्या बातम्या द्या, शेअरचे भाव खालीवर करा. आणि एम्प्लॉई बऱ्याचदा यांच्याबरोबर का सहभागी होतात, कारण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली असेल, एम्प्लॉईजना ESOPs मिळतात, म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन. बरोबर. सो एखाद्या एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये ESOPचाही खूप मोठा संबंध असतो, किंवा ESOPs त्याला मिळतात त्यावेळेला त्याची पण लालसा वाढू शकते की शेअरची प्राईस कशी वाढेल आणि मला तो ESOPचा बेनिफिट कसा होईल. म्हणजे पुढेच अगदी जाऊन सांगायचं झालं तर शेअरची प्राईस 500 आहे, पण मी कंपनी जॉईन करताना मला तो शेअर 100नी मिळतो आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी 500ला तो विकते त्यावेळेला 400 हा माझा नफा आहे. त्याच्यामुळे मी नेहमी बघणार की माझ्या कंपनीच्या शेअरची प्राईस चांगली कशी होती आहे, सो दॅट मी काय करू शकतो. आणि त्यामुळे कधी कधी प्रवर्तक आणि एम्प्लॉई यांच्या संगनमताने बॅलन्स शीटमधले फ्रॉड होतात. म्हणजे बॅलन्स शीटमधले फ्रॉड म्हणजे कसे होतात, रेव्हेन्यू खोटा दाखवलेला आहे, बऱ्याचदा एम्प्लॉई खोटे दाखवलेले आहेत, टॅक्स इवेड केलेला आहे, म्हणजे टॅक्स कमी चुकवलेला आहे, किंवा कधी कधी तर टॅक्स जास्त भरलेला आहे का तर चांगलं लोन घ्यायचं आहे. सो अशा प्रकारचे बरेच गुन्हे घडतात. दुसरे असतात फ्रॉड अगेन्स्ट द कंपनी. म्हणजे हे फ्रॉड कोण करतं की बाहेरचे वेंडर आणि आतला एम्प्लॉई. टिपिकल तुम्हाला सांगायचं झालं तर कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये बऱ्याच साऱ्या ऑथॉरिटी या पर्चेसिंग ऑफिसरला असतात. म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळे पर्चेस ऑफिसर वाईट आहेत, पण आम्हाला जे काही जास्त असाइनमेंट्स येतात तर त्याच्यामध्ये पर्चेसवरती पहिला रोख असतो कुठल्याही प्रमोटरचा, की मी याला ऑथॉरिटी दिली आहे स्पेंड करायची, मी याला दिला आहे हा चार्ज, आणि नक्की तिथून किती स्पेंड झालेले आहेत. सो बऱ्याचदा एम्प्लॉई काय करतात की बाहेर स्वतःच्याच कंपन्या उघडतात नातेवाईकांबरोबर, आणि आपल्याला ज्या वेळेला कंपनीसाठी काही परचेस करायला वेंडर हवा आहे किंवा काही माल हवा आहे तर त्या वेंडरकडनं तो परचेस करतात. मला वाटतं बेंगलोरच्या कंपनीचं एक उदाहरण त्या संदर्भात सांगाल का जरा? हो, मी ते तुम्हाला पुढे येऊन सांगेन. सो अशा 2 प्रकारचे घोटाळे असतात, आणि या सगळ्याच्या तळाशी पैसा, जास्तीत जास्त पैसा मिळवणं हे महत्त्वाचं असतं, म्हणून हे असे घोटाळे होतात. याचा पुढचा भाग ज्या वेळेला आपण वेगवेगळे घोटाळे अभ्यासतो तर सत्यममध्ये काय झालेलं होतं, सत्यममध्ये रामलिंगा राजूला तसा हैदराबादचा बिल गेट्स म्हणायचे, त्याच्यामुळे त्याच्या आकांक्षा वाढत होत्या, त्याच्या ॲम्बिशन्स वाढत होत्या. सत्यम ज्या वेळेला लिस्टेड झाली त्यानंतर हळूहळू त्याच्यावरती सत्यमची शेअर प्राईस आणि माझ्याकडे एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांची घरं चांगली चालली पाहिजेत, आणि मग शेअर प्राईस कशी वाढवायची, लोकांना जास्तीत जास्त पैसे कसे द्यायचे आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं करायचं, याही गोष्टीमधून सुरू झालेला हा फ्रॉड होता, जो 7 वर्ष सातत्याने चालला, ज्याच्यामध्ये सत्यमने खोट्या FDs दाखवल्या. ज्या ऑडिटर, म्हणजे याच्यामध्ये ऑडिटरचं संगनमत होतं, याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट फर्म जी होती त्यावेळची प्राइस वॉटर हाऊस कूपर्स, ते प्रवर्तकांबरोबर मिळालेले होते आणि त्यांनी ह्या गोष्टी लपवलेल्या होत्या, ज्या सगळ्या पुढे बाहेर आल्या. त्याच्यामध्ये खोट्या FD दाखवलेल्या होत्या. खोट्या FD बघून, म्हणजे माझ्याकडे सत्यमचा शेअर आहे, मी ज्या वेळेला सत्यमची बॅलन्स शीट बघते आहे आणि FD इन्व्हेस्टमेंट्स या जास्त दिसतात, त्याच्यामुळे माझा कंपनीवरचा विश्वास वाढणार, मी आणखीन शेअर्स घेणार, म्हणजे शेअर्समध्ये उलाढाल होणार, हे त्याचं अल्टिमेट गोल असतं. त्यानंतर फेक रेव्हेन्यू दाखवला, कारण रेव्हेन्यूचं खूप प्रेशर होतं, दर क्वार्टरला रेव्हेन्यू वाढलाच पाहिजे, इन्कम वाढलंच पाहिजे असं दाखवायचं होतं. त्याच्यामुळे आज 100 कोटी मिळत आहेत तर पुढच्या क्वार्टरमध्ये मला अजून 50 कोटीची ऑर्डर आली आहे, अजून 100 कोटीची ऑर्डर आली आहे, असं वर्षानुवर्ष चाललेलं होतं. बरं, मग आता फेक रेव्हेन्यू जर दाखवलेला आहे तर फेक रेव्हेन्यू आणणारे फेक एम्प्लॉई पण दाखवायला पाहिजेत, मग फेक एम्प्लॉई पण दाखवलेले होते. सो असं सगळं फेक करत हळूहळू त्यांनी 2 अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन केलेल्या होत्या, आणि राजूच्या सांगण्यावरनं हे यायचं की कुठले रिपोर्ट्स दाखवायचेत आणि कुठले दाखवायचे नाही आहेत, आणि त्या ह्याच्यावरती एक साईन लिहिलेलं होतं, S म्हणजे शो आणि H म्हणजे हाईड. आणि ज्या वेळेला मयूर जोशी, तुम्ही ज्या वेळेला हे पुस्तक वाचाल त्याच्यामध्ये मी खूप विस्तृतपणे दिलेलं आहे की कारण पोलिसांना खूप दिवस त्या असाइनमेंटवरती खूप काही कळत नव्हतं की हे जेन्युइन डॉक्युमेंट आहे का हे जेन्युइन डॉक्युमेंट आहे. तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक अकाउंटंट्स हे वेगळं कसं शोधतात, तर एकच खूण सरांना दिसलेली होती की काही ह्याच्यावरती S लिहिलेलं आहे, म्हणजे ते डॉक्युमेंट्स दाखवायचे.
ते ऑडिटरला दाखवायचे आहेत आणि ऑडिटरने सर्टिफाय करायचे आहेत आणि काही ह्याच्यावर एच लिहिलेले आहेत, ते सगळे हाईड करायचे आहेत आणि हे कुणाच्या दृष्टीसही पडणार नाहीत अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आल्यावर खरं काय खोटं काय आणि त्या फ्रॉडचं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन क्वांटिफिकेशन करणं त्यांना सोपं झालं. असा तो सत्यमचा फ्रॉड झालेला होता आणि त्याची त्यावेळेची व्हॅल्यू जवळजवळ 7,000 कोटी होती. दुसरा फ्रॉड होता तो नीरव मोदींचा होता. नीरव मोदींचा त्यातल्या त्यात खूप लेटेस्ट फ्रॉड आहे, त्याची बरोबर दुप्पट क्वांटिफिकेशन म्हणलं जातं. 14,000 कोटीचा फ्रॉड आहे. त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला तुम्हाला संगनमत म्हणते त्यावेळेला बँकेचे अधिकारी, बँकेचे एम्प्लॉई, कंपनीचे एम्प्लॉई आणि कंपनीचे प्रवर्तक हे एकत्र काय करू शकतात, त्याचं नीरव मोदी हे खूप क्लासिक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये काय केलं होतं, हा फ्रॉड कसा उघडकीस आला. एकदा जानेवारी 2018ची गोष्ट होती. PNB पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2 एम्प्लॉई गेले नीरव मोदींच्या फर्ममधले आणि त्यांनी LOU लेटर ऑफ अंडरटेकिंग आम्हाला इश्यू करा असं सांगितलं. आता लेटर ऑफ अंडरटेकिंग काय असतं, लेटर ऑफ अंडरटेकिंग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक गॅरंटी असते जी भारतातली बँक फॉरेनमधल्या बँकेला सांगते की हा आमचा बॉरोवर आहे, हा आमचा कस्टमर आहे, याचा क्रेडिट वर्दीनेस खूप चांगला आहे आणि तुम्ही त्याला बाहेरच्या देशामध्ये लोन देऊ शकाल, आम्ही गॅरंटी घेतो त्याची. त्याला लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणतात. ज्यावेळेला हे 2 एम्प्लॉई लेटर ऑफ अंडरटेकिंग मागायला आले त्यावेळेला बँकेच्या नव्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही देऊ शकत आम्ही. मग हे एक वाक्य बोलून गेले, अरे असं कसं नाही देऊ शकत, मागे तर कितीतरी LOU तुम्ही दिलेले आहेत. मग बँकेचे अधिकारी क्युरियस झाले, कारण ते म्हणतात की आम्हाला मागच्या तुमच्या रेकॉर्ड्समध्ये LOU दिसतच नाही आहे. आणि तिथून ती विसल ब्लो झाली, तिथून ती केस ॲक्च्युली उघडकीस आली. मग हे कसं केलेलं होतं, LOU बँकेच्या सिस्टीममध्ये न येणं हे कसं शक्य होतं, हे बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे शक्य होतं. स्विफ्ट नावाची एक प्रणाली असते जी बँका वापरतात. म्हणजे इंडियन बँक काय फॉरेन बँकेला फोन करून सांगत नाही की नीरव मोदी माझा कस्टमर आहे आणि तुम्ही हे द्या, अशा पद्धतीने ते कम्युनिकेशन चालत नाही. स्विफ्ट हे तंत्रज्ञान जे असतं त्याच्या थ्रू एक बँक दुसऱ्या बँकेला कम्युनिकेट करते की हा माझा बॉरोवर आहे आणि तुम्ही त्याला LOU आम्ही देतो आहे, तुम्ही पुढे त्याला लोन देऊ शकता किंवा जे काही त्यांचं कोडेड कम्युनिकेशन असेल ते. ह्या वेळेला बँकेच्या अधिकाऱ्यांनी चालाखीने काय केलेलं होतं, कोर बँकिंग सिस्टीम म्हणजे बँकेचं जे स्वतःचं सॉफ्टवेअर असतं त्याचा आणि स्विफ्टचा संबंध किंवा समन्वय येऊ दिलेला नव्हता. म्हणजे स्विफ्टनी तुम्ही काय करताय हे कोर बँकिंग सिस्टीमला कळतच नव्हतं. त्याच्यामुळे कोर बँकिंग सिस्टीममध्ये हे रेकॉर्ड्सच नव्हते आणि असं करत 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 ही अमाऊंट जवळजवळ 14,000 कोटींपर्यंत गेलेली होती. सो इथे लक्षात आलं की 5 वर्ष किंवा त्याच्याहीपेक्षा थोडासा जास्त बँकेचे अधिकारी आणि नीरव मोदीचे मामा यांच्या संगनमताने चाललेला हा फ्रॉड होता. तिसरा कुठला विचारलेला? मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्यांचा आहे. विजय मल्ल्यांच्या बाबतीत खूप काही आत्ता कन्क्लूड करता येणार नाही, कारण आपल्याला तो फ्रॉड आहे माहिती आहे का, आपण फ्रॉड बोलतो का माहिती आहे, पण अजूनही कोर्टाने फ्रॉड हा शब्द त्यांच्या बाबतीत वापरलेला नाही आहे. लिक्विडेट केलेल्या आहेत त्यांच्या असेट्सवरती चार्ज झालेला आहे बँकांचा, बऱ्याच साऱ्या लिक्विडेट झालेल्या आहेत, पण अजूनही त्यांचं एक्स्ट्रॅडिशन होऊन ते इथे आलेले नाही आहेत आणि त्यांच्यावरचे पूर्ण चार्जेस प्रूव्ह झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे ती केस अजूनही पेंडिंग आहे. मगाशी मी विचारत होतो, बेंगलोरचा एक आपला किस्सा आहे की एका माणसानं वेगवेगळ्या कंपन्या आपल्याच कंपन्यांमध्ये तो पैसा फिरवलेला त्यांनी फ्रॉड केलेला होता. मला वाटतं ती केस तुम्ही इन्व्हेस्टिगेट केली होती. तो एक किस्सा इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगा. सो असे खूप किस्से आम्हाला दिसतात. बेंगलोरमधला हा किस्सा नाही, हा ॲक्च्युली कलकत्त्यातला किस्सा आहे. कलकत्त्यात मी म्हणलं तसं की आम्ही प्रायव्हेट बँकांबरोबर बऱ्याचदा काम करताना प्रायव्हेट बँकांचे मॅनेजर किंवा रिस्क कंटेनमेंट युनिट नावाचं एक युनिट असतं बँकांमध्ये की ज्यांच्याकडे हे सगळे फ्रॉड्स शोधायला येतात. ती लोकं आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्हाला बॉरोवरची किंवा पोटेन्शियल बॉरोवरची माहिती देतात. तर कलकत्त्यामध्ये एक किस्सा झालेला होता. कलकत्त्यामध्ये एक अजब घटना अशी घडली की एका मॅनेजरकडे एक व्यक्ती एका सकाळी आली आणि सांगितलं की मी अमुक इथली प्राईम जागा विकलेली आहे, मला 96 कोटी त्याचे मिळालेले आहेत, हे 96 कोटी आत्ता माझ्याकडे आहेत, हे तुम्ही घ्या आणि मला ओव्हरड्राफ्ट द्या त्याच्यावरती.
खरं सांगाल तर हे बघितलं तर एखाद्या मॅनेजरसाठी जणू काही टार्गेटच पूर्ण झालं आहे आणि या माणसाकडे ऑलरेडी 96 कोटी आहेत, त्याच्यावरती ओव्हरड्राफ्ट द्यायचा होता. खरं सांगायचं तर ते पाचो उंगली आ घी में तसं त्याचं हे होतं. पण प्रसंगावधान त्याला त्या माणसाला खूप चांगलं होतं. त्याने इमिजिएटली आम्हाला इन्फॉर्म केलं की 96 कोटी एवढी कॅश या माणसाकडे आहे, तर याला ओव्हरड्राफ्ट द्यावा का, याची काय बॅकग्राऊंड आहे या माणसाची नक्की. आम्ही बॅकग्राऊंड शोधायला सुरुवात केली. आता इथे फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम समजून घ्या. आम्हाला प्रत्येक स्टेटमध्ये एक भाषेचा प्रॉब्लेम असतो. एखाद्या स्टेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कदाचित गुजरातमध्ये गेल्यावर भाषा थोडीशी कळेलही, मध्य प्रदेशमध्ये गेल्यावर कळेलही, पण ज्या वेळेला आम्ही कलकत्त्यात वेस्ट बेंगॉलमध्ये काम केलं त्यावेळेला भाषेचा खूप मेजर प्रॉब्लेम होता. तिकडे आम्ही वेंडर्स थ्रू काम करतो. तर एका वेंडरला आम्ही या माणसाची माहिती काय आहे बाबा, कोण आहे हा माणूस नक्की, कारण याची काहीच माहिती नाही आहे, सोशल मीडियावर पण नाही आणि कुठेच माहिती नाही आहे, आणि अशी कुठली यांनी मौक्याची जागा विकली, 96 कोटी याच्याकडे आले. तर आम्हाला काही गोष्टी खूप क्लासिक त्या माणसाबद्दलच्या कळल्या की ही व्यक्ती होती, ही नाव बदलून बँकेकडे आलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे ही व्यक्ती वेस्ट बेंगॉल म्हणजे भारताचं स्टेट वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश यांच्या बॉर्डरवरती जी ह्युमन ट्रॅफिकिंग चालते ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असलेली ही व्यक्ती होती. म्हणजे त्या भाषेतलं एक कुठलं तरी जुनं पुराणं आर्टिकल त्या माणसाला मिळालं आणि त्याने सांगितलं की ही व्यक्ती ही सेम आहे. त्याने ते सर्टिफाय केलं आणि हे जे सगळे प्रोसिड्स आहेत, म्हणजे हे जे 96 कोटी दिसत आहेत, हे खोटे कागद त्याने प्रोड्यूस केलेले आहेत की ही जागा विकलेली आहे, त्याचे मला मिळालेले आहेत. हा खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंग, हा तस्करीचा पैसा आहे आणि गव्हर्मेंट एजन्सीज ऑलरेडी त्याच्या मागे होत्या. आणि मग त्यावेळेला एजन्सीजना यश आलं, कारण ती व्यक्ती चालत बँकेत आलेली होती. आणि अशा वेळेला ज्यावेळेला खूप असाइनमेंट्स क्रिटिकल असतात त्यावेळेला बँक ही गव्हर्मेंट एजन्सीजना नक्की मदत करू शकते आणि मदत करते बऱ्याच केसेसमध्ये. आणि अशा वेळेला या लोकांना पकडण्यामध्ये यश येतं आणि खूप वर्ष लुकआउटवरती ते या व्यक्तीच्या होत्या. तर या माणसाने हा तस्करीचा पैसा वेगवेगळ्या बँक अकाउंट्समधून फिरवलेला होता, शेल कंपन्यांमधनं फिरवलेला होता. फायनली तो काढून घेतला आणि याच्याने काय झालं असतं बँकेचं नुकसान की 96 कोटी मी तुमच्याकडे देतो सांगून हा माणूस ओव्हरड्राफ्ट घेऊन पळून गेला असता. आणि ज्या वेळेला गव्हर्मेंट एजन्सीला कळलं असतं की हे 96 कोटी हे तस्करीचे पैसे आणि हे अकाउंट या बँकेबरोबर आहे, त्यावेळेला याच्यावर फ्री झाला असता. म्हणजे हातात पैसे पण नाही बँकेच्या आणि स्वतःचेच पैसे दिलेले आहेत फ्रॉडस्टरला, हाच बँकेला चार्ज सहन करावा लागला असता. सो अशा प्रकारचे फ्युचरमधले धोके बँकांना टाळता येतील अशा प्रकारचं काम आमचं चालू असतं. नुकतंच आपण ऐकलेलं आहे की हिडेनबर्ग आणि अदानी प्रकरण, तर या प्रकरणाविषयी आपण थोडं सांगावं आणि असे कॉर्पोरेट फसवणुकीचा पर्दाफाश करणारे जे काही अहवाल आहेत ते कमी प्रकाशित करणं किंवा त्याची विक्री होणार नाही किंवा ते सर्वसामान्यपर्यंत पोचणार नाहीत, हे नैतिक आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतामध्ये ही प्रॅक्टिस चालत नाही, पण अमेरिका किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये अशा शॉर्ट सेलर फर्म असतात. खरं सांगायचं झालं तर हिंडनबर्ग फर्म म्हणजे हा इनिशिएटिव्ह नथन अँडरसन नावाच्या माणसाने हिंडनबर्ग फर्ममधनं घेतलेला होता. आणि वी कॅन कॉल हिम अ फॉरेन्सिक अकाउंटंट, कारण यांचं काम काय असतं की दे आर नॉट ओन्ली शॉर्ट सेलर, पण ते एखाद्या विशिष्ट ग्रुपला पकडतात, मोठ्या ग्रुपला पकडतात आणि त्या ग्रुपमध्ये रिस्क फॅक्टर काय आहेत शॉर्ट ऑफ त्यांचं फॉरेन्सिक ऑडिटच करून टाकतात. ह्या सगळ्या रिस्क ते शेअर मार्केटमध्ये हायलाईट करतात. अशा प्रकारचा रिपोर्ट ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपसूक शेअर प्राईस पडते आणि अशा वेळेला ही लोकं त्यातनं फायदा कमवतात, आपल्या क्लायंट कंपन्यांचा फायदा करून देतात. तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्याचदा अशा फर्म्स म्हणजे कॅनडामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत. आत्ता रिसेंटली आय थिंक हिंडनबर्गनी स्वतःची प्रॅक्टिस बंद केली आहे. आय थिंक या वर्षाच्या सुरुवातीला नथन अँडरसननी ती प्रॅक्टिस बंद केलेली आहे, पण त्याने एक जाताना स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे की आम्ही जे बोलतोय ते अहवाल किंवा ते रिपोर्ट किंवा ते फाइंडिंग्स वी स्टिक बाय दॅट. सो त्यांनी काय केलेलं होतं 1-2 वर्षापूर्वी, मागच्याच वर्षी तर फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणून अदानींच्या एका कंपनीची FPO म्हणतात तो येणार होता आणि ज्याच्या थ्रू ते कंपनीसाठी खूप मोठी अमाऊंट रेज करणार होते पब्लिकमधनं. आणि ती फॉलो ऑन पब्लिक ऑफर एका विशिष्ट डेटला होती. त्याच्या 3 ते 4 दिवस आधी हिंडनबर्गचा अहवाल आला. हिंडनबर्गचा अहवाल काय सांगतोय
की मी हे कन्क्लूड करत नाही की हिंडनबर्ग बरोबर आहेत का अदानी बरोबर आहेत, कारण हे मॅटर अजूनही सेबी सुप्रीम कोर्ट इन्व्हेस्टिगेट करत आहे. सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलेलं आहे की सेबी ही त्यातली तज्ज्ञ संस्था आहे, तो सेबीने अहवाल द्यावा. सो अजूनही हे मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. तर हिंडनबर्गनी त्याच्यामध्ये काय गोष्टी रेज केलेल्या होत्या की काही त्यांनी अदानींच्या जे शेअर मार्केटमधल्या नोंदणीकृत कंपन्या आहेत त्याच्या शेअर प्राइसेस अदानींनी फुगवलेल्या आहेत आणि कृत्रिमरित्या त्या फुगवलेल्या आहेत, हा पहिला त्यांचा आरोप होता. दुसरा आरोप असा होता की फॉरेनमध्ये अदानी आणि अदानींच्या नातेवाईकांचेच पैसे आहेत आणि त्या फॉरेनच्या कंपन्यांच्या मार्गातनं हे पैसे भारतामध्ये यांच्या कंपन्यांमध्ये येतात, हा त्याच्यातला दुसरा आरोप होता. तिसरा आरोप असा होता की अदानींनी भरपूर शेल कंपन्या उघडलेल्या आहेत वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांनी आणि त्यातनं पैसे भारतात येत आहेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात, असे विविध आरोप त्यांनी केले होते. अजून एक आरोप त्यांचा असा होता की अदानींच्या कंपन्या यांच्यावरती खूप मोठं डेट किंवा कर्ज आहे आणि आत्ता अदानींच्या कंपन्यांची ही सिच्युएशन नाही आहे की ते हे एवढं मोठं डेट भरतील. अशा प्रकारचे काही त्यांनी विशिष्ट आरोप केलेले होते आणि त्याचे पुरावे दिलेले होते. 2 ते 3 दिवसात आय थिंक अदानींनी 343 पानाचा रिप्लाय म्हणून दिला, ज्याच्यामध्ये अदानींचं म्हणणं होतं की हा पहिली गोष्ट म्हणजे भारतावरती केला गेलेला हल्ला आहे, हा फक्त अदानी ग्रुपवरती केलेला हल्ला नाही आहे, पण भारताची जी ॲम्बिशन आहे त्याच्यावरती केला गेलेला हल्ला आहे, असं त्यांनी त्या इमोशनल अपील जे काय केलेलं होतं त्या व्हिडिओमधनं ते रिपोर्टमध्ये पण होतं. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं होतं की अशी हाय डेट नाही आहे, आम्ही आत्ता क्रेडिटवर्दी आहोत आणि आम्ही ही डेट पे करू शकतो, म्हणून त्यांनी आय थिंक घाईघाईनी बऱ्याच साऱ्या स्वतःचं कर्ज जे होतं ते बऱ्यापैकी कमी केलं. अशा पद्धतीने त्यांनी 343 पानाचा अहवाल देऊन त्याच्यावर उत्तर दिलं, पण अजूनही काही कंपन्या या इन्व्हेस्टिगेशन रडारवर आहेत सेबीच्या आणि अजून काही गोष्टी कन्क्लूड व्हायच्यात यातनं. सो भारतात अशा गोष्टी होतात का की कुठली तरी फर्म फॉरेन्सिक रिपोर्ट काढते आणि शॉर्ट सेल करते, तर पब्लिकली नाही होत. कदाचित काही लोक हे करतही असतील आणि हे भारतात तरी इल्लिगल समजलं जातं. आजपर्यंत आपण जेवढे घोटाळे शोधून काढलेले आहेत ते हजारो कोटींचे आहेत. मला वाटते की 30,000 कोटी रुपयाची घोटाळे आपण आजपर्यंत शोधून काढलेले आहेत. तर असे घोटाळे शोधताना आठवणीतला कुठला एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला एकदम म्हणजे आजपर्यंत आठवणीत आहे? असे खूप अनुभव आहेत, कारण प्रत्येक घोटाळा म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक घोटाळा हा वेगळा आहे, प्रत्येक येणारी कंपनी ही वेगळी आहे. आठवणीतलं म्हणजे नाव सांगू शकणार नाही, कारण आमच्या क्लायंटबरोबर NDA असतो. सो आणि अजूनही कसं होतं की भारत अजूनही घोटाळ्यांकडे टाबू वर्ड म्हणून बघतो की आपण स्वतः आपल्याकडे घोटाळा झालेला आहे हे सांगणं म्हणजे अजूनही आपल्याला खूप कमीपणाचं वाटतं. वेरॅज अमेरिकेतल्या कंपन्या हे त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये आणि त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये सांगतात की हो आमच्याकडे घोटाळा झालेला होता, या अमाऊंटचा होता, आम्ही त्यातनं फॉरेन्सिक ऑडिट केलं आणि आता त्याच्यावरती मेजर्स घेतलेले आहेत. तसं अजून आपल्याकडे होत नाही. काही 1-2 शॉर्ट मी उदाहरणं सांगते. एक दुबईतला घोटाळा होता, हा इंटरनॅशनल आहे म्हणून मी सांगते, कारण असे अनुभव आम्हाला इतर काही कंट्रीजमध्ये आलेले आहेत. याच्यामध्ये शिकवणही काय मिळाली तेही मला सांगायला आवडेल. सो दुबईतला एक घोटाळा होता आणि माझी ती पहिलीच इंटरनॅशनल केस होती. मी अगदी 24-25 वर्षाची होते. त्यावेळेला आम्हाला एक बाई आम्हाला मुंबईत भेटायला आल्या. त्यांनी आमचा कुठून तरी कॉन्टॅक्ट काढलेला होता, वेबसाईट थ्रू असेल कदाचित, आणि भेटल्यावरती त्यांनी हातामध्ये गीता वगैरे दिली आणि पहिलं इम्प्रेशन असतं ना ते एकदम जबरदस्त झालं त्यांचं. आणि आम्हाला त्यांनी जी काही बॅकग्राऊंड सांगितलेली होती की दुबईमध्ये ज्यावेळेला 2009 साली क्रायसिस आलेला होता त्यावेळेला त्यांनी तिथे एक मोठी जागा विकत घेतली आणि अमेरिकन एका हॉटेल ब्रँडला ती जागा रेंट आऊट केली. आता या बाईंचा असा एक संशय होता की ही अमेरिकन कंपनी आपल्याला जेवढा शेअर द्यायला पाहिजे त्यांच्या प्रॉफिट्समधला तेवढी देत नाही आहे आणि म्हणून त्यांना फॉरेन्सिक ऑडिट करून घ्यायचं होतं. आम्ही ती त्या असाइनमेंटचा स्वीकार केला. पण एक्साइटमेंटच्या भरामध्ये आमच्याकडनं एक गोष्ट सारखी राहत होती की
जसं आपण क्लायंटचे असाइनमेंट ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला आपण क्लायंटवरती पण ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे की हा कोण क्लायंट आहे नक्की, ही क्लायंट बाकी सगळ्यांना सोडून माझ्याकडेच कशी काय आली, काय हेतू असू शकतो, हे त्यावेळेला माहितीच नव्हतं. कारण मी इतकी एक्सायटेड होते की आपल्याला दुबईला जाऊन काहीतरी शोधायला मिळेल. ज्या वेळेला आम्ही दुबईत लँड झालो त्यावेळेला पहिले 2 दिवस तरी चांगले गेले. ती प्रॉपर्टी फिरत होतो, लोकांशी भेटत होतो, सगळ्या लोकांची ओळखी करून घेतल्या. जवळपास काहीतरी दिवाळी वगैरे आलेली होती, पण आमची असाइनमेंट सुरू झालेली होती. त्यांचा जो CFO होता, चीफ फायनान्स ऑफिसर, तो इंडियामध्ये दिवाळीमुळे परतलेला होता. तर बाईंनी मला सांगायला सुरुवात केली की तो गेलेला आहे, तू त्याचा लॅपटॉप उघड आणि त्याच्या लॅपटॉपमधला काय काय डेटा आहे तो मला सांग. सो मी एवढंच त्यांना सांगितलं त्यावेळेला. म्हणजे कदाचित त्यांनी जास्त पैशाचं आमिष दाखवलं असतं आणि कदाचित माझी बुद्धी तिथे समजा फिरली असती तर कदाचित आम्हाला कायमचं दुबईतनं डिपोर्ट व्हायची वेळ आली असती. पण आपले काही एथिक्स असतात आणि वी स्टँड बाय दोज एथिक्स. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मॅडम, मला जर CFOचा लॅपटॉप बघायचा असेल तर मी त्याची परमिशन व्यवस्थित घेऊन आमच्याकडे कॉम्प्युटर फॉरेन्सिक नावाचं एक फील्ड आहे इन्व्हेस्टिगेशनचं की ज्याच्यामध्ये एखादा एम्प्लॉई पळून गेलेला आहे, एखाद्या एम्प्लॉईने काहीतरी मिसचिफ केलेली आहे, तर आम्ही कॉम्प्युटर त्याचा ताब्यात घेऊन आमचे टूल्स वापरून हे बघू शकतो की काय काय डिलीट झालेलं आहे, त्या एम्प्लॉईनी काय काय क्रिएट केलं आहे आणि ते डिलीट झालं आहे, किंवा त्या एम्प्लॉईने ईमेलवरनं कुठली माहिती बाहेर पाठवलेली आहे, हे सगळं आम्ही काढू शकतो. त्याच्यामुळे त्या बाईला या सगळ्याचा अंदाज होता, म्हणून ती मला सांगत होती की नाही CFOच्या लॅपटॉपवर बघ काय आहे. पण ते इलिगल वर्क होतं आणि ते जर मी केलं असतं तर आयदर जेल किंवा डिपोर्टेशन असं काहीतरी आम्हाला मिळालं असतं. पण तरी आम्ही ती केस पुढे चालू ठेवली. 15 दिवस तिथे थांबलो. हॉस्पिटॅलिटीचं सॉफ्टवेअर शिकलो, कारण ते सॉफ्टवेअर शिकून त्यातनं रिपोर्ट जनरेट करून त्यातनं फ्रॉड शोधायचा होता. सो हे खूप चॅलेंजिंग वर्क होतं. आणि मध्ये त्या बाई ज्या वेळेला आमच्या कामाचा रिव्ह्यू घ्यायचा त्यावेळेला त्या आम्हाला कधी उटपटांग गोष्टी करायला सांगायच्या. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष न देता आम्ही आमचा रिपोर्ट सबमिट करून परत आलो भारतामध्ये, परत येऊ शकलो. ही गोष्ट महत्त्वाची होती. एथिकली काम केलं, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं डिपोर्टेशन सहन करावं लागलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आमच्या मूल्यांना, आम्हाला कामातल्या मूल्यांना तडा जाऊ न देता आम्हाला ती असाइनमेंट करायची होती. आणि फॉरेन सॉईलवरती होती, लॉ ऑफ लँड तिथला शिकायचा होता. त्यामुळे ती एक खूप महत्त्वपूर्ण असाइनमेंट होती माझ्यासाठी. दुसरी एक छोटीशी असाइनमेंट अशी आहे की बेंगलोरमधली एक सर्जिकल डिव्हायसेस बनवणारी कंपनी आहे, ती नोंदणीकृत आहे. आणि त्याच्या CEOने आम्हाला, त्याच्या प्रमोटरने एके दिवशी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्याचं एक ऑब्झर्वेशन असं होतं की आम्ही नवीन CEO घेतलेला आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून रिझल्ट आमचे चांगले आहेत, पण शेअर प्राईस खाली जाती आहे. रिझल्ट बरे आहेत पण इन्कमही वाढत नाही आहे. तर हे का होतं आहे असं, म्हणजे तुम्ही काही शोधू शकाल का याच्यामध्ये? कारण दरवेळेला एखादा क्लायंट आमच्याकडे एका विशिष्ट नजरेने बघतो आणि त्यावेळेला काय आपल्याला करता येईल, हा एक फायनान्शियल सिक्स सेन्स किंवा जिथे ऑडिट संपतं तिथे आमचं काम चालू होतं, अशा पद्धतीने आम्हाला काम करावं लागतं. सो आम्ही सुरू केलं त्याच्यावरती काम. गॅरंटी दिली नाही पण सुरू केलं काम त्याच्यावरती. हळूहळू असं लक्षात आलं की त्या कंपनीत जो नवीन CEO आलेला आहे त्याने आधीच्या कंपनीमधनं रिझाईनच केलेलं नाही आहे. आणि हे त्याला इथल्या कंपनीमध्ये कोणी विचारलंच नाही, कारण नाव इतकं मोठं आहे माणसाचं म्हटलं ती व्यक्ती काही करूच शकणार नाही वाईट, असा जो कधी आपला भाबडा विश्वास असतो ना, तो इथे मार खातो, असं झालेलं होतं. सो एकदा एक त्याच्या ईमेलचा बॅकअप आणि हे समजायला लागल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा इथली बरीच सारी माहिती त्याच्या कॉम्पिटिटर कंपन्यांना पुरवतो फॉर मनी नक्कीच. आणि त्यामुळे असं होतं की हे कुठल्या टेंडरला बिडिंग करत असतील किंवा हे, तर दुसऱ्या कॉम्पिटिटरला ही माहिती ऑलरेडी गेलेली असते, टेंडर्स यांना मिळत नाही आहेत, यांचे एक्झिस्टिंग क्लायंट बाहेर चाललेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही त्यांच्या बोर्डासमोर मांडल्या त्यावेळेला त्यांना त्या CEOलाही कमी करता आलं आणि पुढे मग कंपनी रिवाईव्ह झाली. बेसिकली स्मॉल शेअर होल्डर्स जे आहेत त्यांचं होणारं नुकसान टळलं तिथे. एका बाजूला सरकार, बँका, उद्योजक, सरकारी अधिकारी, बँक अधिकारी हे सगळे म्हणजे भ्रष्टाचारी आहेत म्हणा किंवा विश्वासपात्र नाहीत. असं असताना मग आम्ही आपल्यासारख्या फॉरेन्सिक ऑडिटरांच्यावर विश्वास कितपत ठेवायचा? अगदी चांगला क्वेश्चन आहे. मला एक घोटाळ्यात आणि बुचकळ्यात टाकणारा क्वेश्चन आहे. माझा तुम्ही नाही पण फॉरेन्सिक ऑडिटर जे आहेत, कारण का हे घोटाळे शोधून काढणारे आपणच आहात आणि या सगळ्या भ्रष्ट यंत्रणांच्या मध्ये
जर आपल्यासारखी चांगली मंडळी काम करत असतील तर आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा का, आणि तो कितपत ठेवावा? सो 2 गोष्टी असतात. एक म्हणजे कुठल्याही फॉरेन्सिक ऑडिटरचं किंवा त्या फर्मचं रेप्युटेशन काय आहे. आमच्याकडे कामं आम्ही ॲडव्हर्टाईज करून कधी येत नाहीत. तुम्ही कधी कुणाला ॲडव्हर्टाईज करताना पाहिलं की आम्ही घोटाळा शोधतो या आमच्याकडे, असं कधीच नसतं. हा ट्रस्टवरती येणारी ही सगळी कामं आहेत. त्याच्यामुळे इतक्या वर्षांचा मार्केटमधलं स्टँडिंग आणि विश्वास याच्यावरती आम्हाला बरीच सारी कामं येतात आणि ती कामं आम्ही नीट एक्झिक्यूट करू शकतो. हो, एखादी केस अशी असते की त्याच्यामध्ये आम्हाला नाही काही मिळत, ज्याच्यामध्ये जी घोटाळ्यात टाकणारी असते आणि त्याचा शेवट लागत नाही. 100रातली एखादी केस अशी नक्की असते, पण सक्सेस रेट चांगल्या फॉरेन्सिक ऑडिटर्सचा चांगला असतो. आणि आमच्यावरती पण एक यंत्रणा आहे ना, म्हणजे मी काही केसेसमध्ये असं बघितलेलं आहे की एका CA फर्मने, ज्यांच्याकडे फॉरेन्सिक प्रॅक्टिस आहे, त्यांनी रिपोर्ट दिला आणि नंतर त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन लागलं. सो आम्हालाही प्रश्न विचारणारी संस्था आहे, सरकार आम्हालाही प्रश्न विचारू शकते आणि त्याच्यामध्ये जर आम्ही काही खोटं नाटं दाखवलं असेल, मनी कन्सिडरेशनमुळे आम्ही काही चुकीचा रिपोर्ट इश्यू केला असेल तर आम्हालाही ही शिक्षा होऊ शकते. त्याच्यामुळे आमचंही उत्तरदायित्व तेवढं आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवू शकता. निश्चित. आता सर्वसामान्य माणसांच्या काही प्रश्नांच्याकडे येऊ. म्हणजे आपण सर्वजण पाहतो की झटपट क्विक मनी मिळवून देणाऱ्या बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये MLM योजना आहेत, चिटफंड आहेत, पॉन्जी स्कीम्स आहेत आणि यामध्ये प्राधान्यानं मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय माणसं बळी पडताना दिसतात. आणि मग शेअरमध्ये आम्ही पैसे गुंतवतो, त्याच्यामध्ये तुमचे पैसे एका वर्षात दुप्पट करून देतो, अशा अनेक योजना येताना आपल्याला दिसतात. मग अशा योजना येऊच नयेत म्हणून सरकारी यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते, किंवा आपल्याकडं आत्ता जे एक्झिस्टिंग कायदे आहेत, कारण का बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण वृत्तपत्रामध्ये अशा बातम्या कायम येताना बघतो की त्याच पद्धतीचे घोटाळे वारंवार होताना दिसतात. मग असे घोटाळे होऊ नयेत यासाठी आपल्याकडचे कायदे पुरेसे कठोर आहेत का, किंवा त्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे का, आणि हे रोखण्यामध्ये आपली काय, म्हणजे आपल्यासारख्या लोकांची काय भूमिका असेल? याच्यात बरेच मुद्दे आहेत. म्हणजे हा प्रश्न तुम्ही जो विचारला आहे तो तेवढा सोपा नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपला पैसा असतो, आपला हार्ड अर्न मनी असतो, सर्वात पहिली जबाबदारी ही त्याला सेफगार्ड करण्याची आपली असते. आपल्या पैशाची जबाबदारी ही कम्प्लिटली सरकारची असू शकत नाही. मी म्हणेन इथे की सरकार हा लास्ट रिझॉर्ट आहे, ज्याला कळतं की आपल्याबरोबर फ्रॉड झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्विक मनी असं काहीही नसतं, कारण क्विक मनी, शॉर्टकट टू द मनी ह्या गोष्टींमुळे भुललेली माणसं तुम्हाला जगामध्ये किंवा तुमच्या आसपास सर्वात जास्त दिसतील. कारण एक खूप सोपं वाक्य मी इथे बोलून जाते, जे तुम्हालाही अगदी लक्षात येईल, की जिथे सरकारी बँका किंवा नियामक ज्या वेळेला तुम्हाला सांगतायत की आम्ही 7 ते 8% FDवरती व्याज देऊ शकतो, त्याच्या पुढे तुम्हाला जर कोणी 10% आम्ही आठवड्याला व्याज देऊ शकतो किंवा 20% आम्ही वर्षाला व्याज देऊ शकतो, हे जर कुणी सांगणारं असेल तर तिथेच पहिला तुम्हाला संशय यायला पाहिजे. ही कोण लोक आहेत, यांच्याकडे कसा काय इतका पैसा येईल की तुम्हाला 20% 25% ते तुम्हाला देऊ शकतील, हा प्रश्न तुम्ही त्यांनाही विचारला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या लेवलवरती त्यांची एक बॅकग्राऊंड काढली पाहिजे. आता त्याचं उत्तर द्यायचं झालं, एक उदाहरण तुम्हाला तुमच्याच एरियातलं सांगते. माझा एक एम्प्लॉई माझ्याकडे मागच्या वर्षी आला, सातारा सांगली साईडचा त्याचा एक मित्र होता, त्याने कॉन्टॅक्ट केलेला होता. तो म्हणत होता ते आम्हाला कुणीतरी सांगतं आहे की क्रिप्टो करन्सी आमच्याकडे लॉन्च होणार आहे आणि आमच्याकडनं काहीतरी 7,000 रुपये मागत आहेत, पण ती लॉन्च होणार आहे 100% प्रीमियमनी, म्हणजे ती लॉन्च होताना 14,000नी होणार आहे आणि मला पहिल्याच दिवशी 14,000 म्हणजे दुप्पट प्रॉफिट असेल. मी म्हटलं बरं, अशी कुठली तरी क्रिप्टो करन्सी लॉन्च होती आहे. म्हटलं काय नियम आहेत भारत सरकारच्या क्रिप्टो करन्सीमधनं पैसे मिळवण्यावर? तर आपल्याकडे क्रिप्टो करन्सी ही अजूनही लीगल नाही आहे. त्याच्यावर भारत सरकार टॅक्स नक्की सरकारने सांगितलं आहे 30% टॅक्स तुम्ही बाहेरच्या कुठल्याही क्रिप्टो करन्सीमधनं समजा तुमच्या बँक अकाउंटला प्रोसीड झाले असतील तर तुम्ही 30% हे करू शकता, पण इथे तुम्ही कुठली तरी क्रिप्टो लॉन्च करायची ह्या अजूनही लीगल नाही आहे. ही पहिली गोष्ट. जी लोक तुम्हाला परतावा द्यायचं हे प्रॉमिस करत आहेत, कोण आहे ती वेबसाईट आपण बघूयात. वेबसाईट बघितली तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट पर्सनची नावं
अत्यंत कुठली तरी वेगळी होती म्हणण्यापेक्षा दुबईत ऑफिस, आफ्रिकेत ऑफिस. म्हटलं बरं, आता तुला याच्याकडे काही विचारायला जायचं असेल तर याचं सांगली सातारा साईडला ऑफिसच नाही आहे. तुला कुठलीही क्वेरी, मला तिथे कुठलेही कॉल सेंटरचे नंबर दिसले नाहीत, कुठलेही कन्सर्न लोकांचे नंबर दिसले नाहीत, 2 कुठले तरी वेगळ्या भाषेत लिहिलेले कुठली तरी नावं आणि त्याच्याखाली एक दुबईचा ॲड्रेस, एक आफ्रिकेचा ॲड्रेस. इथेच पहिली तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे न येता इथेच पहिला तुम्हाला संशय यायला पाहिजे की हे काय आहे. तिसरी गोष्ट, मी ज्यावेळेला त्या वेबसाईटवरती गेले त्यावेळेला तिथे काही ते व्हाईट पेपर होते. व्हाईट पेपर म्हणजे मग तुम्हाला असं वाटलं असेल अरे वा यांनी काहीतरी रिसर्च केला आहे आणि तो म्हणजे ही भारी फर्म दिसते. मी ज्यावेळेला तो व्हाईट पेपर डाउनलोड केला तर कुठून तरी कॉपी पेस्ट करून काहीतरी तिथे मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये काहीतरी व्हाईट पेपर म्हणून चिटकवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य ग्रामॅटिकल मिस्टेक होत्या. मी त्याला सांगितलं की पुढचा हा तू येऊच नकोस माझ्याकडे आणि तू तुझ्या मित्रालाही विचारू नको, इथेच मी तुला सांगते तू 7,000 नाही 7 रुपये पण या माणसाला देऊ नको, कारण तुझे पैसेच परत येणार नाही आहेत, कारण ही फ्रॉड स्कीम आहे. हे याच्यावरनं हे रेड फ्लॅग्स आहेत, हे बाकी कुणी सांगायचीच गरज नाही आहे. हा एक कॉमन सेन्स आहे. आम्ही नेहमी म्हणतो कॉमन सेन्स डेव्हलप करा. कुठल्याही स्कीममध्ये पैसे देताना घालवताना कॉमन सेन्स आधी स्वतःला प्रश्न विचारा, ही कोण माणसं आली आहेत जी मला दुप्पट परतावा देत आहेत. बरं, ही एवढी सक्सेसफुल असतील तर इतर कुठले कुठले प्रोजेक्ट्स यांनी एक्झिक्यूट केलेले आहेत. आता पुढचा प्रश्न मी तुमचा आन्सर करते. आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे आपण नेहमी धक्के मिळाल्यावर शिकत गेलेलो आहे. त्यामुळे सत्यमचा फ्रॉड झाल्यानंतर सरकारने काही ठोस पावलं उचलली. सत्यमच्या एम्प्लॉईजचं पण भलं झालं आणि शेअर होल्डर्सचं पण भलं झालं, कारण पुढे ती महिंद्रामध्ये सत्यम मर्ज झाली आणि शेअर्सचा भाव कुठे गेला हे तुम्ही आताही बघू शकता. सो सत्यमचं कल्याणच झालं. पण त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा अकाउंटिंग किंवा ऑडिटिंगमधली ट्रान्सपरन्सी, इंडिपेंडंट डिरेक्टर्स बोर्डावर घेऊन इंडिपेंडंट डिरेक्टर्सनी कामकाजावरती लक्ष ठेवणं, प्रश्न करणं कंपनीला, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या. सत्यमच्या घोटाळ्यानंतर सेबीला खूप सत्यमचा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन हर्षद मेहता स्कॅमनंतर सेबीला सर्वात जास्त अधिकार मिळाले. सो आपण इव्हॉल्व बऱ्याच घोटाळ्यांमधनं होत गेलो. आता नीरव मोदी ही लँडमार्क केस का आहे, कारण नीरव मोदी जसा पळून गेला आणि लोकांनी जो काही त्याच्यावरती आक्षेप घेतला त्यानंतर सरकार जागं झालं आणि त्यांनी फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ॲक्ट तयार केला. मग हा ॲक्ट खूप फास्ट, याचं बिल फास्ट पास झालं संसदेमध्ये. हा काय आहे की बऱ्याचदा अशा बॉरोवर्सचे पासपोर्ट डिटेल्स हे बँक हे CBIला, एअरपोर्ट ऑथॉरिटीला शेअर करू शकते. म्हणजे एखादी व्यक्ती काहीतरी गडबड करून NPA आहे, मी विलफुल डिफॉल्टर आहे, मला आता माझा टर्नओव्हर दिसतोय एवढा पण मला आता बँकेचा 1ही रुपया देणं शक्य नाही आहे, हे ज्या वेळेला प्रमोटर हात वर करतो त्यावेळेला खूप पॉसिबिलिटी असते की हा माणूस पळून जाणार आहे किंवा याने स्वतःसाठी अल्टरनेट सिस्टीम तयार केलेली आहे. अशा वेळेला बँकेने इमिजिएट कम्युनिकेशन सिस्टीम तयार केलेली की जे ठिकठिकाणी तुम्ही तिथे त्यांचे डिटेल्स देऊ शकता, म्हणजे ही लोकं भारताबाहेर पळून जाण्याची थांबतील. सो काही वेळेला फ्रॉड झालेले आहेत पण त्याच्यानंतर काही आपल्याकडे लँडमार्क केसेस किंवा जजमेंट किंवा लॉ आलेले आहेत. सो अशा पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे आणि आता त्यातल्या त्यात एक ॲडव्हान्स गोष्ट घडती ती डेटा DPDP म्हणतात. सो डेटा प्रोटेक्शन डेटा प्रायव्हसी ॲक्ट म्हणतात की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपल्या नंबरवरती ह्या स्कीम्स कुठून येत आहेत, कुणाचे कॉल्स येतात, मी तर नंबरच दिलेला नाही आहे. पण तुमचा नंबर तुम्ही साध्या हॉटेलमध्ये फीडबॅक जरी लिहिलात आणि तिथे नंबर दिला तरी हा नंबर तुमचे डिटेल्स हे विकले जातात ना, जाऊ शकतात ना. प्रत्येक हॉटेल असं करत असेल असं नाही, ते त्यांच्या स्वतःच्या पर्पजसाठी वापरत असतील. पण बऱ्याच हॉटेल्समधनं किंवा आपल्याला एक सवय असते की कुठेतरी सरकारी काम करायला गेलं आहेत आणि तिथे खरं तर कदाचित आधार कार्डची गरज नाही आहे बरं का, पण ते आधारही दिलं आहे, पॅनही दिलं आहे, लायसन्सची कॉपी दिली, गरज आहे का? तुम्हीच तुमच्या हाताने तुमचा डेटा फ्रॉडेस्टर्सच्या हातामध्ये, पोटेन्शियल फ्रॉडेस्टर्सच्या हातामध्ये देत आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही कमी केल्या, तुम्ही स्वतःची डेटा सिक्युरिटी, तुमची इन्फॉर्मेशन सेफगार्ड करण्यासाठी जर डोळस राहिलात तर तो सरकारी यंत्रणांवरतीही खूप कमी ताण येणार आहे. सो तुमच्या पैशाची, तुमच्या डेटाची जबाबदारी ही सर्वप्रथम तुमची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला अशी आधार पॅनची झेरॉक्स देतो. बऱ्याच वेळेला आपण एक कॉमन पीपल असं मी बऱ्याच वेळेला बघितलं की तिथं समजा मी बँकेत देतो तर कुठल्या पर्पजसाठी आपण लिहितो ते लिहावं का त्याच्यावर.
म्हणजे यातून आपली ही सिक्युरिटी चांगली सिस्टीम आहे की हे बघा, शेवटी तेही एखाद्याला मास्क करायचं असेल ना, म्हणजे मी आधारची कॉपी दिली आणि खाली लिहिलं आहे की दिस इज इशूड फॉर LIC पर्पज किंवा काही पर्पज, ओके, तर त्याच्यावर व्हाईटनर लावू नये, दुसऱ्या माणसाला उपयोग त्याचा करता येतो, पण ॲटलिस्ट ती तुमच्या डोक्यात, तुमच्या मनामध्ये एक सेफ्टी राहील की मी ॲटलिस्ट हे असं दिलेलं आहे, माझ्याकडनं हा रेकॉर्ड असा गेलेला आहे. सो एव्हरीथिंग बिगिन्स विथ यू. म्हणजे बाकी कुणालाही तुम्ही दोषी ठरवण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही डेटा तुमचा कसा देताय, तुम्ही किती इझिली लोकांच्या हातात देताय, हे तुम्ही आधी पारखणं सर्वात गरजेचं आहे. मगाशी आपण क्रिप्टोकरन्सीबद्दल बोलला, तर आपण जेव्हा ऑडिट बद्दल बोलतो तेव्हा ते सगळे ट्रेसेबल व्यवहार आहेत, पण क्रिप्टोकरन्सी ही कुठेही ट्रेसेबल नाही किंवा कुठेही त्याची नोंद होत नाही. आणि मग रशियानं जेव्हा आर्थिक निर्बंध जेव्हा टिकवून ठेवले तेव्हा क्रिप्टोकरन्सीचा वापर केला. तर मग आर्थिक घोटाळे करताना क्रिप्टोकरन्सी ही एक साधन आहे का आत्ता? जगात किंवा भारतामध्ये हे साधन नक्की असू शकतं, आहे रादर. बऱ्याच केसेसमध्ये असं होतं आहे, वाईडली होतं आहे. रशियन्स किंवा अशा कंट्रीज ज्यांच्यावर हेवीली सँक्शन पडलेले, सँक्शन म्हणजे काय ते आता आधी समजून घेऊ. तुम्ही सगळ्यांनी हा आत्ता शब्द ऐकला असेल. सँक्शन म्हणजे निर्बंध. मग निर्बंध म्हणजे कुठले, की एखाद्या कंट्रीने अमुक गोष्ट किंवा अमुक सर्व्हिस ही दुसऱ्या कंट्रीला विकायची नाही, किंवा यांच्याकडनं अशा प्रकारचे व्यवहार झाले तर बँकिंग सिस्टीममध्ये ज्यावेळेला असं दिसतं की रशियावर सँक्शन आहेत, पण रशियन लोक एखाद्या इंडियन बँक अकाउंटमध्ये व्यवहार करतायत, तर ते लगेच ट्रेस होतं. सो सँक्शन्स हा खूप डीप जाणारा शब्द आहे, हे मी तुम्हाला वरवरचं सांगितलेलं आहे. तर क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन हे ट्रेसेबल आहेत. क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन कसे ट्रेसेबल आहेत, पण त्याच्यामध्ये अजून एक मेक आहे ते मी सांगेन, कारण क्रिप्टोकरन्सी ही मी नवीन शब्द वापरते, हे तुम्हाला कदाचित ऐकून तुम्ही असाल, पण क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित करन्सी आहे आणि अशा किती हजार करन्सीज आता जगामध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये काय होतं की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही तुम्हाला एक पब्लिक लेजर प्रोव्हाइड करते. आणि पब्लिक लेजर म्हणजे काय असतं की पब्लिक लेजर म्हणजे पब्लिक लेजरमध्ये तुम्ही क्रिप्टोकरन्सी वापरून केलेलं ट्रान्झॅक्शन तिथे दिसतं. म्हणजे जगातला कुठलाही माणूस हे ट्रान्झॅक्शन बघू शकतो. पण त्याच्यात त्यांनी काय ठेवलेली आहे की ट्रान्झॅक्शन झाले, पण ते ट्रान्झॅक्शन कुणी केलं आहे, कुणाबरोबर केलं आहे, ही डिटेल्स हाईड होतात. त्याच्यामुळे ज्या सँक्शन कंट्रीज आहेत ते ह्या सगळ्या सिस्टीमचा वापर करतात आणि अशा पद्धतीने व्यवहार करू शकतात. आणि हे सर्रास घडतं आहे. पण आता टेक्नॉलॉजी पण प्रगत होती आहे. बऱ्याच कंट्रीजच्या लॉ किंवा काय म्हणू आपण कायदा व्यवस्थाही प्रगत होतो आहे. हळूहळू ही सगळी लोकं डेटा शेअरिंग किंवा हा प्रश्न कसा सोडवायचा याच्यावर काम करत आहेत. सो ज्या मोमेंटला क्रिप्टोकरन्सीज म्हणजे ती जी काय म्हणतात ट्रान्झॅक्शन कुणी केलं आहे हे लक्षात येईल, त्या वेळेपासनं फ्रॉड्स पकडणंही सोपं होईल आणि सँक्शन कंट्रीजमधनं लोक बाहेरच्या जगामध्ये काय करतात ह्याच्यावरही खूप मोठा वॉच ठेवता येईल. कोविडच्या काळानंतर आपण डिजिटल व्यवहाराकडे वळलो. UPI पेमेंट्स असतील किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार करणारा देश म्हणून आपण उदयास आलो आणि आपली डिजिटल सिस्टीम बऱ्याच देशांनी स्वीकारली पण. मग आपल्याकडे KYC आहे, पॅन आहे, आधार आहेत, डिजिटल व्यवहार आहेत आणि तरीसुद्धा काळा पैसा भरपूर आहे. हे कसं काय? प्रमुख कारण म्हणजे लोक अजूनही कॅशमध्ये डील करतात ना. आपण कुठे 100% सगळे व्यवहार अजूनही UPI वापरून करतोय. तुम्ही करत असाल, इथे बसलेली लोक करत असेल, मी करत असेल, पण अजूनही रिअल इस्टेटमधले बहुतांश व्यवहार हे किंवा जागा खरेदी विक्रीचे बहुतांश व्यवहार हे कॅशमध्ये होत आहेत. खूप साऱ्या वेंडर म्हणजे अगदी फळ विक्रेत्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार हे अजूनही कॅशमध्ये होत आहेत. ही कॅश बाहेरही पाठवली जाती आहे आणि ती लेजिटिमेट वाटावी म्हणून ती इंडियामध्ये येती पण आहे. आणि ती मग शेअर्स कधी ट्रेडिंग करण्याकरता शेल कंपन्या उघडल्या जातात, त्यांच्या थ्रू ही मार्केटमध्ये खेळती आहे. किंवा इन्व्हेस्टमेंट ही NRIजची इन्व्हेस्टमेंट म्हणून ही कधी काही केसेसमध्ये आत येते आहे. सो अजून जोपर्यंत आपण 100% डिजिटल व्यवहार करत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. सो हा काळा पैसा उपलब्ध असणारच आहे आणि लोक अजूनही त्या गोष्टीचा फायदा घेणारच आहे. आणि शेवटी ट्रॅफिकिंग म्हणा किंवा इल्लिगल हे जे सगळे व्यवहार आहेत
हा पैसा शेवटी रिचवायचा कुठे, म्हणून तो काळा पैसा बऱ्याच देशाबाहेर पाठवला जातो आणि तो विविध अंगाने विविध मीन्सने बऱ्याचदा देशामध्ये लेजिटिमेट करून आणला जातो म्हणून पुन्हा आपल्याच देशात येतो. करेक्ट. कधी क्रिप्टो करन्सीमध्ये पुढे त्याचे व्यवहार होतात. सो जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण डिजिटल अजून कुठलाच देश 100% झालेला नाही आहे. सो कॅश ही बऱ्याच प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि काळा पैसा अशा पद्धतीने राऊंड ट्रिपिंग करून परत कंट्रीमध्ये येतो, अकाउंट्समध्ये येतो, बँकिंग सिस्टीममध्ये येतो आहे. सो त्याला निर्बंध घालणं हे 100% निर्बंध घालणं हे केवळ अशक्य आहे. म्हणजे यासाठी सरकारनं मला वाटते की आता कॅश डिपॉझिटिंग व्यवहारवर निर्बंध आणलेले आहेत किंवा मला वाटतं की त्याच्यावर चार्जेस लावलेले आहेत किंवा कॅश विड्रॉलवर पण लावलेले आहेत. मग ही सगळी सरकारनं जी पावलं उचललेली आहेत ती काळ्या पैशाची वाटचाल कमी व्हावी या दृष्टीनं आहेत का, किंवा हे कमी होण्याकडचं पाऊल आहे का? हे असं मला वाटतं, कारण या योगे एकतर बँकिंग सिस्टीमला पैसाही मिळतो आहे. म्हणजे कसा की वेगवेगळे बँक चार्जेस लावून बँकेचं इन्कम तर वाढतं आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कस्टमरचं एक प्रोफायलिंग होतं आहे की ही व्यक्ती काय पद्धतीने कॅशमध्ये डील करते आहे, किती डिपॉझिट्स आहेत. शेवटी बँका कसं ट्रिगर होतं बँकेमध्ये की एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे आता मी मनी म्युल्स, म्हणजे ही एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट तुम्हाला सांगते की मनी म्युल्स म्हणजे खेचरं आणि ही पैसा वाहून नेणारी खेचरंच आहेत. मनी म्युल्स हा आता भारतीय बँकांसमोर आणि सिस्टीमसमोर असणारा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो कसा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की आत्ता कोविड आणि या सगळ्या वेव्हमध्ये खूप लोकांचे जॉब गेले. मग त्याच्यामध्ये होतं काय बऱ्याचदा की टिपिकल ज्या केसेस आमच्यासमोर आल्या त्या की एखादा मित्र येतो, तो एखाद्या माणसाला सांगतो की अरे माझा असं अकाउंट काहीतरी पासवर्ड चुकीचे टाकले, ब्लॉक झालेला आहे आणि माझा एक रेमिटन्स तुझ्याकडे येणार आहे, तो तेवढा मी फक्त काय तेवढे क्रेडेन्शियल दे, तुला काय मला 5 लाख येणार आहेत, मी तुला 25,000 त्याचं कमिशन देतो. कुठल्याही व्यक्तीला हा अगेन क्विक मनी आहे, 25,000 मिळत आहेत ना मला, किंवा माझं बँक अकाउंट त्याला मी अक्षरशः वापरायला म्हणजे लेंड केलेलं आहे वापरायला, काय फरक पडणार आहे, आपलाच मित्र एखादा व्यवहार करेल आणि उद्या आपण पासवर्ड आणि हे चेंज करू. पण तुम्हाला खरंच कळणार नाही की परवाच्या दिवशी कधी तुमच्याकडे पोलीस येऊन तुम्हाला विचारतील की तुम्ही काय केलं, की तुम्ही एका गुन्ह्याला तुम्ही सपोर्ट केलं आणि त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की अरे आपल्याला तर हा व्यवहार झालेला कळलाच नाही, कुणामध्ये केला कळणार नाही आणि तुमचा मित्र हा पळून गेलेला असेल. त्यावेळेला तुम्हाला हे उत्तर देऊन चालणारच नाही आहे की हे मला माहिती नव्हतं, पण बँक अकाउंट तुमचं वापरलं गेलं आहे ना आणि विलिंगली वापरलं गेलं आहे, हे तुम्ही विलिंगली त्यांच्या हातामध्ये दिलं आहे. सो अशा लोकांना मनी म्युल्स म्हणतात की जे नकळतपणे एखाद्या फ्रॉडचा भाग होतात, नकळतपणे कॅश डिपॉझिट करणं किंवा आपलं बँक अकाउंट वापरू देणं. सो ह्या सगळ्या गोष्टींचं पॅटर्न शोधण्यासाठी सरकारने किंवा बँकिंग नियामकाने खूप सारे रूल्स आणलेले आहेत. टेक्नॉलॉजी प्रगत झाल्यामुळे आता बॅकएंड टीम्सना हे कळतं की एखादी व्यक्ती ज्याचा अकाउंट दर महिन्याला कदाचित 5-10 हजार याच्यामध्ये खेळत असेल, अचानक याच्याकडे कॅश यायला लागली किंवा हा पैसे एका दिवसात द्यायला लागला लोकांना आल्या तर इथे काहीतरी चूक आहे, म्हणून त्या माणसाला बोलावलं जातं, त्याची चौकशी केली जाते. सो या काही गोष्टी घडत आहेत बँकिंग सिस्टीममध्ये. केंद्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या ज्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये मग सेबी आहे, रिझर्व्ह बँक आहे, IRD आहे, तर त्यांचे जे व्यवहार आहेत, आता उदाहरणार्थ LICनं IDBIच्या बँकेला व्यवहाराला मान्यता दिली किंवा LICचा पैसा IDBIमध्ये सरकारनं द्यायला मान्यता दिली, तर हे कुठंतरी सर्वसामान्यांसाठी म्हणजे सरकारनं केलेलं नियमांचं उल्लंघन आहे का? आणि याकडं आपण कसं बघता? पॉलिसीधारकांचे 28% जास्त पैसे अशा NPA कमी असलेल्या बँकांमध्ये किंवा NPA असलेल्या बँकांमध्ये जात आहेत, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? 28% हा NPAचा नंबर हा खूप मोठा नंबर आहे कुठल्याही बँकेसाठी, मग ती IDBI असू देत नाही तर कुठलीही प्रायव्हेट बँक असू देत. सो मी इथे माझा बघायचा दृष्टिकोन काय असेल की टॅक्सपेयरचा मनी हा दुसऱ्या टॅक्सपेयर मनीला वाचवण्यासाठी किंवा कॉम्पेन्सेट करण्यासाठी तिथे जातो आहे. सो याच्याकडे बघायचं झालं तर हाच अँगल आहे, कारण खरं सांगायचं झालं तर 28%, 25%, 20% NPA असलेल्या बँकेकडे एखादी गुंतवणूक जाते, तर मला असं वाटतं की हा व्यवहार
साध्या कॉमन टॅक्सपेअर इन्व्हेस्टर्स किंवा लोकांच्या दृष्टीने हा व्यवहार थोडासा अवघड आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे विमा कंपनी जी आहे ती दुसऱ्या विमा कंपन्यांशी रिलेटेड काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये किंवा तत्सम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर कदाचित ते त्यांच्या नियमांना धरून असेल. पण अशा प्रकारे जर IDBI आणि अशा बँकांना हा जर मनी देणं किंवा अशा प्रकारचे व्यवहार लेजिटिमेट आहे असं सांगणं होत असेल तर गुड मनी चेझिंग बॅड मनी असं मी तरी या सगळ्या ट्रान्झॅक्शनकडे बघेन. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊ आणि मग नंतर प्रेक्षकांचे काही प्रश्न घेऊ. हल्ली आपण दुसऱ्याला एक मोबाईल केला की एक कॉमन मेसेज आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिजिटल अरेस्टचे काही ट्रान्झॅक्शन्स होत आहेत किंवा या गोष्टी होत आहेत. किंवा आपल्याला एका विशिष्ट वेळी असा फोन येतो की आपण ज्या वेळेला गडबडीत असतो की मी एका बँकेतून बोलतो आहे आणि आपल्या ATM कार्डचे नंबर द्या किंवा आपलं बँक अकाउंट लॉक झालेलं आहे किंवा आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्याविषयी काही फोन्स येतात आणि ते विशिष्ट व्यक्तींना येतात किंवा तुमचं पार्सल अडकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह सापडलेलं आहे आणि मग अशामध्ये धमकी, फसवणूक असे व्यवहार भरपूर होताना दिसत आहेत. आणि मग यामध्ये जर सुधारणा करायची असेल किंवा एक सामान्य माणूस म्हणून यापासून आम्हाला जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि यासाठी असलेली आपली जी सायबर यंत्रणा आहे किंवा पोलीस आहेत ते पुरेसे कुशल आहेत का? कारण का बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की आपण किती जरी कंप्लेंट केलं तरी त्याच्यावर काही रेमेडियल पोलिसांच्याकडून होत नाहीत आणि मग सामान्य माणूस यात अडकू नये म्हणून आपल्याकडून कोणत्या विशेष टिप्स किंवा सूचना आम्हाला तुम्ही द्याल? आता आपण इथे गुन्हे काही विशिष्ट कॅटेगरीजमध्ये डिवाईड करू. मगाशी मी यांना सांगत होते की एक कॉमन गुन्हा म्हणजे मी पुण्यावरनं मुंबईला चाललेली आहे आणि स्वतःची कार घेऊन चाललेली आहे आणि मला नव्या मुंबईत शिरल्या एक मेसेज येतो की तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केलेली आहे आणि 2,000 रुपयाचा फाईन आणि चलन लिंक. आता मला पुढे मीटिंग आहे आणि मी काय म्हणणार, अरे मला सेम डे यायचं आहे, व्या परत चलन आणि याच्यामुळे मला कुठे परत ट्रॅफिक पोलीस अडवू नये, मी पटकन भरून टाकते. तर फ्रॉडस्टर तुमच्या याच गोष्टीचा फायदा घेतात. फायदा म्हणजे कसा की तुम्ही पॅनिक व्हाल किंवा तुमची घाईची वेळ आहे, तुम्ही घाबराल, या गोष्टीचा फायदा घेतात. त्याच्यामध्ये पण एक आहे की मी लगेच म्हणजे माझ्यासोबत जरी हे झालं असलं तरी मी लगेच काही पैसे भरले नाही, कारण माझं लगेच लक्ष गेलं की ते कुठून आलेलं आहे. ते जेव्हा मला कळलं की हे RTOचं चलन नाही आहे आणि याच्यावर फोटोही दिलेला नाही आहे की मी स्पीड लिमिट कुठे क्रॉस केलेली आहे, मी लगेच ते रिपोर्ट, स्पॅम आणि या सगळ्या गोष्टी करून टाकल्या. सो हे मला माहिती होतं म्हणून मी केलं, पण असे कितीतरी लोक याला फसतात. सो तुम्हाला ज्यावेळेला अर्जन्सी असते किंवा तुम्हाला ज्यावेळेला आता हे मगाशी मी तुम्हाला जसं उदाहरण सांगितलं की सिम कार्ड तुमचं बंद होणार आहे, आता 9-9:30ला प्रत्येकाला ऑफिसला जायची घाई असते, त्यावेळेस जर तुम्हाला फोन आला की तुमच्या याच्यावर कुठला तरी इंटरनॅशनल कॉल आलेला होता जो तुम्ही अटेंड केला आहे आणि तो पाकिस्तानवरनं आलेला आहे, तो तुम्ही अटेंड केलेला आहे आणि आता तुमचं सिम कार्ड ब्लॉक होणार आहे किंवा बंद होणार आहे, पहिल्यांदा तर तुम्ही पॅनिक व्हाल की किंवा कुठलीही ज्येष्ठ नागरिक व्यक्ती जर असेल तर ती पॅनिक होईल की अरे आपल्याकडनं असं काही झालेलं आहे का, आणि शहानिशा न करता की आपण असं काही केलेलं आहे का, ती व्यक्ती पटकन जे काही तो माणूस बोलतोय OTP का, हो OTP घेऊन माझं कार्ड सलामत ठेवा, ते हे करेल आणि त्या मोमेंटला मी सांगेन की तुमच्या फोनचा ॲक्सेस गेला. कारण त्याची वन ऑफ द मोडस ऑपरेंडी काय असते की आता टीम व्ह्यूअर नावाचं एक ॲप असतं. मगाशी मी सरांना सांगत होते की टीम व्ह्यूअर ॲप हे खूप चांगल्या उद्देशाने तयार केलेलं ॲप आहे की मी एका शहरात बसली आहे, मला माझ्या वडिलांना समजा दुसऱ्या शहरामध्ये काहीतरी फंक्शन शिकवायचं आहे कॉम्प्युटरमधलं, तर मी तो ताबा घेतलेला आहे त्यांच्या याचा टीम व्ह्यूअर डाउनलोड करून आणि मी त्यांना सांगते की बाबा थांबा, इथे या विंडोमध्ये जा, हे क्लोज करा. काही वेळेला अशा गोष्टींसाठी हे ॲप अगदी वरदान आहे. पण फ्रॉडस्टरनी बरोबर याचा फायदा कसा करून घेतला की ते तुमच्या नकळत तुम्ही ज्यावेळेला हो हे घ्या, हा OTP घ्या, हे घ्या, असं करत तुम्ही ज्यावेळेला तुमच्या फोनवरती ते सांगताय हे ॲप डाउनलोड करा, त्यावेळेला नकळतपणे तुम्ही त्यांना तुमच्या फोनचा ॲक्सेस दिला. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला फ्रॉड घडतो त्यावेळेला बऱ्याचदा म्हणता की मी तर कुठलाच OTP दिलेला नव्हता, पण द्यायचीच गरज नाही कारण तुमच्या फोनचाच ॲक्सेस तिथे केलेला आहे. सो ज्यावेळेला असं काही असतं की सिम कार्ड बंद होणार आहे का, खुशीने त्याला सांगा ओके बंद करा, मी बघून घेईन, मी दुसरं सिम कार्ड इश्यू करून घेईन, कारण तुम्हाला हे असे फोनच येणार नाही आहेत.
TRAI म्हणजे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे टेलिफोन म्हणजे नियामक, हे तुम्हाला सारखे सांगतायत की आम्ही टॉवर कुठंतरी उभं करणार आहोत आणि टेंडर कॉल करतो आहे आणि तुमच्या कंपनीला तुम्ही बिडिंग करू शकता. हे असले फालतू मेसेजेस आले तर ते ब्लॉक करा. डोंट एंटरटेन द मेसेजेस, डोंट एंटरटेन दोज कॉल्स. आणि एक चांगली सिस्टीम काय झाली आहे, आपल्याकडे चक्षू नावाचं एक पोर्टल तयार झालेलं आहे की ज्याच्यावरती तुम्हाला जर असे फ्रॉड कॉल, फ्रॉड मेसेजेस येत असतील तर तिथे जाऊन तुम्हाला लगेच ते रिपोर्ट करता येते. त्याच्याने काय होतं आहे, चक्षूनी मध्यंतरी एक चांगली कामगिरी अशी केली की डुप्लिकेट सिम विकणारे जे वेंडर्स आहेत किंवा रेजिस्टर्ड सिम वेंडर्स जे नाही आहेत, अनरेजिस्टर्ड आणि बिझनेस करतात, अशा जवळजवळ लाखो लोकांना त्यांनी बिझनेसमधनं बार केलं, त्या लोकांवरती फाईन्स लावले. सो हे काम चक्षूने खूप चांगलं केलेलं आहे. सो त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता, चक्षूवरती रिपोर्ट करू शकता. 1930 ही हेल्पलाईन सरकारने दिलेली आहे की जिथे तुमच्यासोबत एखादा सायबर क्राईम नुकताच झाला असेल तर फर्स्ट 4 आवर्स जो गोल्डन टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे पटकन रिपोर्ट करणं हे तरी तुमचं नक्की काम आहे. सायबर पोलीस स्टेशन म्हणाल तर अजून त्याची स्ट्रेंथ जेवढी असायला पाहिजे तेवढी नाही आहे. कारण आता तुम्ही समजा पुण्याचंच बघायला गेलात तर पुण्याची आत्ता संख्या जेमतेम 75 लाख आहे. 75 लाखाच्या संख्येत एका वर्षामध्ये जवळजवळ 1600 कोटीपेक्षा जास्त सायबर गुन्हे एका वर्षात झालेले आहेत. आणि एकच सायबर पोलीस स्टेशन आहे ज्याच्यामध्ये 40 ते 50 एवढ्या नंबरचा स्टाफ आहे. तर हा अपुरा स्टाफ आहे आणि याच्यासाठी सरकारने काही पावलं उचलली पाहिजे का? हो, कारण याच्यात असं दिसतं की फ्रॉडस्टर आपल्यापेक्षा 10 नाही 100 पावलं पुढे आहेत आणि ते फास्ट टेक्नॉलॉजी शिकून घेत आहेत, तुमच्या मनोवृत्तीचा फायदा घेत आहेत आणि पुढे जात आहेत. सो त्यांना इन्व्हेस्टिगेट करायला आणि आपण एखादी कंप्लेंट रिपोर्ट केली तर त्याचा मागोवा घेऊन आपल्याला आपले पैसे परत करण्यामध्ये पोलिसांचं जेवढं सहकार्य असायला पाहिजे तेवढा आता तो नंबरच कमी आहे, त्याच्यामुळे ते तेवढं मिळत नाही आहे. सो जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्ट्स होतील किंवा असे न्यायाधीश त्या कोर्टामध्ये असतील ज्यांना टेक्नॉलॉजी अंडरस्टँडिंग आहे, फायनान्शियल नॉलेज वेगळ्या प्रकारचं आहे, त्यावेळेला अशा प्रकारचे गुन्हे फास्ट सॉल्व्ह व्हायला मदत होईल असं मला वाटतं. आता राहायला टिप्सचा काही प्रश्न, तर मगाशी जसं मी इन्सिस्ट केलं की तुमचे पैसे सांभाळण्याची जबाबदारी पहिली तुमची आहे आणि नंतर नियामक आणि नंतर सरकार हे सगळ्या पिक्चरमध्ये येतात. तर याच्यामध्ये एक प्रिव्हेंटिव्ह आता काय चांगलं झालेलं आहे, क्विक हिल कंपनीचा एक अँटी फ्रॉड ॲप त्यांनी लॉन्च केलेलं आहे. ते नुकतंच लॉन्च झालेलं आहे. त्याच्यावरती खूप चांगले फीचर्स आहेत. म्हणजे आपल्याकडे 1 किंवा 2च फोन असतात, त्याच्यामध्ये आपलं शेअर ट्रेडिंगचं ॲप असतं, बँकेचं ॲप असतं, त्याच्यामध्ये सगळी महत्त्वाची ॲप असतात. तर ते सेफगार्ड करण्यासाठी तुम्हाला जर वर्षाला 700-800 रुपये द्यावे लागत असतील तर मला वाटतं ही वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे. हे ॲप काय करतं, हे ॲप तुमच्या मोबाईल फोनवरचा डेटा आधी पूर्ण पाहून घेतं. त्याच्यामध्ये ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 14-15 चांगले फीचर्स आहेत. ते म्हणजे कसं की आता माझे वडील 60च्या वर आहेत आणि मला आत्ता त्यांना टेक्नॉलॉजी शिकवणं शक्य नाही आहे आणि त्यांना ती शिकायची इच्छा नाही आहे, तर मी त्यांना माझ्या ॲपमध्ये डिपेंडंट म्हणून त्यांचा नंबर देऊ शकते. सो माझ्या वडिलांच्या फोनवरती ज्यावेळेला एखादा मेसेज येतो आहे ज्याच्यामध्ये एखादी फिशी लिंक आहे किंवा गडबड लिंक आहे, त्यावेळेला ते ॲप मला नोटिफिकेशन देतं की या नंबरवरती ही लिंक आली आहे, क्लिक करू नका, ही फ्रॉड लिंक आहे. किंवा ते ॲप ज्यावेळेला तुमचं मेल वाचतं त्यावेळेला त्याला कळतं की अमुक मेलमध्ये आलेली लिंक ही खोटी आहे, त्याच्यावर क्लिक करू नका. ॲटलिस्ट मला हे नोटिफिकेशन आले तरी हे माझ्यासाठी आणि माझ्या वडिलांसाठी खूप हेल्पफुल आहे आणि हे प्रत्येकासाठी खूप हेल्पफुल आहे. आता त्याच्यातला अजून एक आस्पेक्ट म्हणजे आपल्याकडनं नकळत, आता माझा एक मित्र मला सांगत होता की अगं कधी कधी टाईमपास म्हणून माझे आईवडील कँडी क्रश खेळतात, पण ते कँडी क्रश खेळताना ना इतके पॉपअप्स येतात, इतके ॲड्स दाखवतात ते की त्याच्यामध्ये ती ॲड क्लोज करायला गेलं तर कधी तुमच्या बॅकएंडला फोनच्या कधी कुठला ॲप डाउनलोड होतं हे कळतही नाही आणि मग ते ॲप तुमच्या परमिशनशिवाय तुमच्या फोनमधला डेटा चाळायला लागतं, सगळं डेटा बाहेर विकायला लागतं, यूज करायला लागतं. सो अशा वेळेला हे अँटी फ्रॉड ॲप तुम्हाला काय करेल ते तुम्हाला सांगेल की तुमच्या फोनमधली ही ॲप ही फ्रॉड आहेत, ही ताबडतोब डिलीट करा, ही ताबडतोब या ॲप्सच्या परमिशन्स काढून घ्या. आणि अजून एक खबरदारीची गोष्ट घ्यायची म्हणजे आपण ज्या वेळेला नवा फोन घेतो किंवा आपला फोन असतो त्यावेळेला आपण सगळ्या ॲप्सना सगळ्या परमिशन्स देतो, गरज नाही आहे त्याची. जिथे तुम्हाला लोकेशन परमिशन द्यायची नाही आहे देऊ नका. फोन कॉन्टॅक्टचा ॲक्सेस जिथे रिलेवंट नाही आहे तिथे देऊ नका. जिथे तुम्हाला तुमच्या गॅलरीचा ॲक्सेस रिलेवंट नाही आहे अजिबात देऊ नका.
सो अशा प्रकारे किंवा आता तुम्हाला लोन स्कॅम मध्यंतरी इतके प्रचंड वाढलेले होते आणि आहेत अजूनही, की मी तुम्हाला 6% लोन करून देतो, 5% लोन करून देतो. कितीही तुम्हाला लोनची गरज असली तरी पहिला लोनचा रिसॉर्ट हे फ्रेंड्स अँड फॅमिली. समजा तुम्हाला बँकेकडे जायचं नाही आहे, तुम्हाला फ्रेंड्स अँड फॅमिली, तर पहिला रिसॉर्ट तो ठेवा कैक वेळेला, अगदी ही वेळ आलीच. पण जिथे क्विक लोन आहे त्या गोष्टींना बळी पडू नका, कारण ही लोकं तुमच्या फोनचा ताबा घेऊन, किंवा तुम्ही मध्ये त्या केसेस ऐकल्या असतील की ही लोकं तुमच्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस घेतात, तुमच्या गॅलरीचा ॲक्सेस करतात आणि फोटो मॉर्फ करून तुमच्या रिलेटिव्सना आणि फ्रेंड्सना पाठवतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात की तुम्ही हे अजून लोन भरलेलं नाही आहे, आता जर तुम्ही ते भरलं नाही तर आम्ही तुमचे मॉर्फ कंसात हे फोटो तुमच्या सगळ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजला पाठवू. आणि कितीतरी लोकांनी शरमेनी, भीतीने आत्महत्या केलेल्या आहेत. सो एखाद्या गोष्टीचा किती वाईडर इम्पॅक्ट आहे हे थोडंसं स्लो डाऊन करून थोडं ॲनालिसिस करा, की आपण ज्यावेळेला फास्ट सगळ्यांना आता पळायचं आहे, सगळे अगदी फास्ट म्हणजे आयुष्य जगण्याच्या रेसमध्ये आहेत, त्याच्यात कुठेतरी स्लो डाऊन करून की आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे का. टिपिकल पार्सल फ्रॉड, मी फेडेक्सचा टिपिकल पार्सल फ्रॉडचा एक उदाहरण म्हणजे मी ऑफिसमध्ये हायच्या वेळेत आहे, मला फोन येतो की तुमचं फेडेक्सचं कुरिअर आलं आहे, मला वॉचमन जाऊ देत नाही आहे. मी पहिला तो फोन बंद करून मी विचार करेन की मी असं कुठलं कुरिअर मागवलं आहे जे कॅश ऑन डिलिव्हरी आहे, आणि दुसरी गोष्ट मी ॲड्रेस घरचा दिलेला आहे का. त्यानंतर करा ना त्याला फोन, म्हणजे ते जर खरंच असेल तर खरंच करा त्याला फोन. ते कुरिअर तुम्ही ॲक्सेप्ट करणार आणि त्याच्यामध्ये काही निघणार नाही आणि नंतर त्या माणसाचा फोनच लागणार नाही. सो अशा प्रकारे लोक इतक्या घाईघाईने पैसे इन्फॉर्मेशन देऊन टाकतात आणि त्यांना नंतर कळतं की अरे आपण फसवलो गेलो. किंवा असं मला आता बऱ्याचदा असं होतं की सोलापूरला एक मला कॉल आला की तुमच्या वडिलांचा कुरिअर आलेला आहे. मी तो पहिल्यांदा कट केला, वडिलांना हॉस्पिटलमध्ये फोन केला की तुम्ही कुठला कुरिअर मागवलं आहे का, आणि तो फोन मला कसा काय आला. तर त्यांनी सांगितलं कुठलंच कुरिअर मागवलेलं नाही आहे. मी ब्लॉक केला तो नंबर. तुम्हाला 100 वेळेला 100 फोन ब्लॉक करावे लागतील, जरूर करा, पण ह्या नेसेसरी स्टेप्स घ्या. किती कंटाळवाण्या वाटल्या तरी ते घ्या, कारण त्याचा वायडर इम्पॅक्ट नंतर काय असेल हे तुम्हाला आत्ता कळणार नाही. आणि अजून एक छोटंसं फीचर म्हणजे आपण व्हॉट्सॲप आता सर्रास वापरतो आहे. व्हॉट्सॲपमध्ये एक फीचर असं आहे की तुम्ही अननोन कॉल्स जे आहेत, ऑडिओ व्हिडिओ कॉल्स, ते तुम्ही सायलेंट करू शकता. सायलेंट म्हणजे कसं आहे की कुठला तरी अननोन नंबरवरनं फोन येतो आहे तर तो तुमच्या दृष्टीस पडणारही नाही, तो डायरेक्ट तुमच्या कॉल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला खरंच आठवलं की अरे नाही आपला मित्र आपल्याला फोन करणार होता, कलिग फोन करणार होता आणि हा त्याचाच नंबर आहे, व्हेरीफाय झाला तर करा त्याला फोन. पण जिथे असे कुठले तरी बाहेरचे +971 आणि ज्या अशा काही कंट्रीज जिथे तुम्हाला माहिती आहे जिथून कॉलच येणार नाही, तर ते कॉल काय ॲक्सेप्ट करताय. सो या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुमचा वेळ, तुमचे पैसे, तुमचा हेडेक वाचवेल. मला वाटते की जवळजवळ आपण 1.25 तास ही मुलाखत आपण घेतो आहे. तर कोणत्याही प्रकारचा आर्थिक घातपात किंवा घोटाळा होण्याआधी बँकांना सतर्क करण्याचं काम आपण करता. आर्थिक घोटाळे कसे होतात, किती मोठ्या प्रमाणात होतात याची गुंतागुंत आणि किचकट शोध जो आहे तो आपण फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून आपण करता. पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करतात तशाच पद्धतीचं काम आपण करताय. तर अपूर्वा जोशी अशा घातपातांची आगाऊ कल्पना देऊन आम्हा सगळ्यांना सावध करतात, सरकारला सावध करतात. सोलापूरहून CA होण्याकरता पुण्यात आलेल्या अपूर्वानं हे जगावेगळं करिअर निवडलेलं आहे आणि मेहनतीच्या जोरावर त्यात यशही मिळवलेलं आहे. तर या विषयातला सखोल अभ्यास, सशक्त अनुभव यांच्या बळावर एक वेगळं करिअर आणि उत्तुंग झेप घेणाऱ्या नक्कीच अशा एका यशस्विनीची गाथा या मुलाखतीतून आपल्यासमोर मांडण्यात आली. आणि म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये एक महिला आणि एक वेगळं करिअर निवडणारी महिला म्हणून आपल्याला आम्ही बोलवलं होतं. आणि आपलं हे म्हणजे एकूणच सगळे अनुभव आम्हाला निश्चितच प्रेरणादायी आहेत. आपण आपली अनेक दखल घेतलेल्या आपण आर्थिक गुन्हेगारीचा अंतरंग हे पुस्तकही लिहिलेलं आहे. आराई जावेक या रश्मी बन्सल यांच्या पुस्तकामध्ये आपली दखल घेतलेली आहे. दीपक शिकारपूरकर यांनी यशस्वी नवउद्योजक या पुस्तकामध्ये आपल्या रिस्क प्रो या एकूण कंपनीच्या प्रवासावर आपली एक प्रकरण त्याच्यामध्ये आहे. तर मी आमच्या इचलकरंजी रसिकांना एक विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अपूर्वा जोशींचं कौतुक करावं. एक मुलगी असून एक आगळा वेगळं करिअर यांनी निवडलेलं आहे
आणि मी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन अगदी नवख्या आम्ही आधी होतो आपण असं म्हणूया, आपण आमच्याकडं आलात. मी आपणास म्हणजे सर्वांच्या वतीनं आपले धन्यवाद देतो. आणि हे प्रश्न जे आहेत ते एक कॉमन माणसाचे प्रश्न म्हणून आपल्यासमोर आले. हे सोडून जर आपल्याला काही प्रश्न असतील तर मी आता माईक सगळा प्रेक्षकांच्याकडे देतो की या प्रश्नापेक्षा आणखी काही वेगळे प्रश्न आपल्याला जर विचारायचे असतील तर काही निवडक प्रश्न आपण घेऊ. ऐकायला येईल मॅडम. दोन प्रश्न विचारायचे आहेत मला. आपलं 2014च्या आसपास असं घोषणा झाली की जेवढे आर्थिक घोटाळे करून परदेशात करून गेलेले भारतीय आहेत त्यांचा काळा पैसा ब्लॉक करून किंवा भारतात आणण्यासाठी जी काही कारवाई करण्यात आली ती 9-10 वर्षात काही ह्यातली झालेली आहे, काही कारवाई काही व्हायची शक्यता आहे का? आणि दुसरा आमच्या इचलकरंजीशी निगडीत एक प्रश्न आहे. आमच्या इचलकरंजीत पण गेल्या काही वर्षापासून घोटाळेबाज बाहेर जात आहेत, पण ते 10-15 दिवसच त्याची चर्चा होती, पण नंतर त्याचं काय झालं हे कळत नाही. आता काय नागरिकांना अधिकार आहे की गेल्या 10 वर्षात घोटाळे काय झाले, दिवाळीपूर काढले आहेत, त्यांची काय माहिती आपल्याला मिळू शकेल का? त्याच्यावर काय कारवाई काय होऊ शकते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला घोटाळे करणारी लोकं बाहेर पळून जातात त्यावेळेला ती लोकं खूप, मी म्हणेन की उलट्या पद्धतीने ती खूप हुशार असतात. कारण ते अशा कंट्रीजमध्ये बहुतेक जातात की ज्याच्याबरोबर आपली कुठली ट्रीटी किंवा एक्स्ट्रॅडिशन प्रोसेस त्या कंट्रीबरोबर आपली खूप किचकट आहे किंवा त्या कंट्रीबरोबर नाहीच आहे आपली ट्रीटी. म्हणजे एक्स्ट्रॅडिशन म्हणजे काय की तिकडून माणूस गुन्हा झाला आहे, गुन्हा प्रूव्ह झाला आहे, हे सगळं असलं तरी तिकडून माणूस ते आपल्याला परत हँडओव्हर करतील, एक्स्ट्रॅडिट करतील त्याला आपल्या कंट्रीमध्ये. अशा प्रकारे काही काही टॅक्स हेवन्स असतात की जी लोकं सेफ हेवन प्रोव्हाइड करतात अशा लोकांना. अशा कंट्रीमध्ये पळून जाणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि सरकारसाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे की अशा लोकांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण या प्रयत्नांना म्हणावं तितकं यश आलेलं नाही आहे. आता राहिला काळा पैसा. काळा पैसा हा वेगवेगळ्या मार्गातनं भारतामध्ये येतो. मोस्टली तो इल्लिगलच येतो, कारण मग कधी तो शेअर मार्केटमध्ये जातो, कधी जमिनी खरेदी करण्यात जातो, तर कधी गोल्ड आणि अशा सगळ्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये जातो. आणि आता तर नवीन त्यांना मार्ग मिळाला आहे क्रिप्टो करन्सी. आता अजून एक मार्ग असा मिळालेला आहे की युरोपमधल्या कितीतरी कंट्रीज इन्व्हेस्टर विजा किंवा मोठ्या अमाऊंटचा विजा प्रोसेस करत आहेत आणि ती लोकांना बोलवत आहेत. सो तिथेही असा पैसा रिझवला जातो. सो खरंच कितपत पैसा भारतामध्ये येत असेल याविषयी मी साशंक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला खरंच एक परफेक्ट बॉल पार्क फिगर देऊ शकणार नाही, पण ही खूप अवघड प्रोसेस आहे. कुठली कॅश असेल, कॅशचा ट्रेस लागणं हे फॉरेन्सिक असाइनमेंटमध्ये पण खूप किचकट आहे आणि कॅशचा ट्रेस नाही लागत. म्हणजे कॅशची कितीतरी लोकांकडनं एक्सचेंज होते. साधी गोष्ट आहे, मी तुमच्याकडे आत्ता एखादी नोट मागितली, तुम्ही मला दिली, तर तुम्ही हे सांगू शकता का ही तुमची नोट आहे आणि तुम्ही काही वर्षापूर्वी ॲक्सेस केलेली होती? आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही. तसंच आहे की कुठल्या माणसाचा कुठल्या मार्गाने बाहेर गेलेला पैसा कधी भारतात आला आहे का, तो बाहेरच्या बाहेर काहीतरी प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये गेलेला आहे. तेच फॉरेन्सिक ऑडिटर शोधतात की ज्यावेळेला एखादा माणूस डिफॉल्ट केला आहे, त्याने बँकेच्या लोनवरती डिफॉल्ट केला आहे, त्यावेळेला फॉरेन्सिक ऑडिट आमच्याकडे आल्यावर आम्ही बघतो की खरंच याच्या बिझनेसची सिच्युएशन एवढी ढासळली की बँकेचा पैसा घेऊनही याला बिझनेस नीट करता आला नाही आहे का, ह्याने पैसे घेतले बँकेचे आणि बाहेर खाणी विकत घेतल्या, प्रॉपर्टी विकत घेतल्या, हे केलेलं आहे. तर ह्यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारी लोकं जास्त असतात, विलफुल डिफॉल्टर, की इथला पैसा घेतला, बाहेर इन्व्हेस्ट केलेला आहे आणि आता तो माणूस हात वर करतो आहे की माझा बिझनेस चालत नाही आहे आणि मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आहे. आणि अशा पद्धतीने मग लोन रिस्ट्रक्चरिंग होतं. सो खूप अवघड आहे की कितपत काळा पैसा भारतामध्ये आलेला आहे, किती पर्सेंटेजने आलेला आहे, हे सांगणं खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इचलकरंजीतच नाही, हे सगळीकडे चालू आहे की कितीही मोठा गुन्हा घडला तरी इतके मीडिया तयार झालेले आहेत, इतके असंख्य चॅनल तयार झालेले आहेत की याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होते आणि जो एखादा फ्लेवर असतो एखाद्या न्यूजचा
तो 8 दिवसात उडून जातो आणि मग त्याचा मागोवा घेणारे कुणी नसतात. फसलेले तर बरेच असतात, पण कुणाकडे जावं, किती लवकर आपला पैसा येईल हे काही माहिती नसतं. त्याच्यामुळे लोक आपले बुडवलेले फसवलेले पैसे परत येतील काही आशा सोडून देतात. बऱ्याचदा एखाद्या आपल्याकडे न्याय संस्था किंवा न्यायालयीन प्रोसेस जितकी फास्ट होईल तितकं उलट आर्थिक गुन्ह्यांमध्ये यश येऊन ते पैसे परत, म्हणजे पॉन्झी स्कीम, त्याची चार्जशीट कधी कधी फाईल व्हायला 7 वर्ष लागतात. तोपर्यंत एखादा माणूस त्याच्यात पैसे घातलेला गेलेला असतो. मग ते पैसे परत इन्व्हेस्टर्सचे कसे देणार? हे खूप चॅलेंजेस, म्हणजे खूप साऱ्या प्रक्रियांमधली चॅलेंजेस आहेत. तर न्यायालयीन व्यवस्था किंवा निर्णय जितके फास्ट होतील तितकं पैसे लोकांना परत मिळणं, काही पर्सेंटेज त्यातला परत मिळणं सोपं होईल. हां, सर, गव्हर्मेंट किंवा अशा प्रकारचे घोटाळे जर मी बोलायला गेले, पहिली गोष्ट तर मी ऑन रेकॉर्ड बोलणं अजिबात श्रेयस्कर नाही आहे. हे घोटाळे मी याच्यावर पुस्तकं जरी मी लिहायला गेली तरी ती कितीतरी खंडांची होतील. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी खरंच देऊ शकत नाही. जिथे विलफुली म्हणजे आम्ही कॉर्पोरेट भाषेत नाही, मी एक तुम्हाला फक्त सांगते ज्याच्यावरनं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे याचा अंदाज येईल. आम्ही एखादा घोटाळा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये शोधताना नेहमी असं बघतो, टोन ॲट द टॉप काय आहे. टोन ॲट द टॉप म्हणजे वरच्या मॅनेजमेंटचं कल्चर काय आहे, आणि तेच कल्चर खालपर्यंत झिरपतं, तेच कल्चर खालपर्यंत येतं. माणूस स्वतः प्रमोटर प्रवर्तक जितका चांगले व्यवहार करणारा, जितका ट्रान्सपरंट आणि तशा पद्धतीच्या पॉलिसी तो त्याच्या कंपनीमध्ये एन्फोर्स करतो, तेवढे एम्प्लॉई हे फोर्सफुली का होईना नीट राहायचा प्रयत्न करतात. किंवा एम्प्लॉईजना एक जरब असते की आपण काही प्रॉब्लेम केला तर आपण पकडले जाणार आहोत. तसंच हे देशाला पण लागू आहे की वरची मॅनेजमेंट, गव्हर्मेंट जितकं स्ट्रॉंग असेल आणि गव्हर्मेंट जितक्या स्ट्रॉंगली तुम्हाला हा संदेश देशभरात देईल की तुम्ही हा घोटाळा केलात तर ह्याची शिक्षा ही आहे, असा घोटाळा केलात तर हे केलं जाईल, हे जितकं गव्हर्मेंट स्ट्रॉंगली मेसेज देईल. आणि स्वतःची, मी आत्ता जसं म्हणलं की त्याच्यात मग खूप फॅक्टर आहे की तुमच्या घोटाळा शोधणाऱ्या ऑफिसर्सना टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्ही दिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, न्यायालयीन प्रोसेस या फास्ट झाल्या पाहिजेत. तिथे मी, तुम्ही, आपल्यासारखी लोक फक्त याच्याबद्दल बोलू शकतात, पण फायनली टोन ॲट द टॉप जेव्हा गव्हर्मेंट त्याच्यावरती पटापट ॲक्शन घेईल त्यावेळेला काहीतरी होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे जिथे हे असे घोटाळे आहेत तिथे काही बोलणं अक्षरशः म्हणजे धोक्याचं आहे खरं सांगायचं तर. माधवी बुच यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत आणि केसेस फाईल झालेल्या आहेत. कोर्टाने ते इन्व्हेस्टिगेट करावं किंवा त्यांच्या अगेन्स्टच्या जे काही आरोप केले असतील ते इन्व्हेस्टिगेट करावं हे आदेश दिलेले आहेत. पण अगेन केस सबज्युडिस, अजून कुठलं इन्व्हेस्टिगेशन बाहेर आलेलं नाही आहेत, फाइंडिंग्स बाहेर आलेली नाही आहेत. सो वेट अँड वॉच आहे की पुढे 1 वर्ष 2 वर्षामध्ये कुठला असा रिपोर्ट आला की ज्याच्यामध्ये लोकांना फॉरेन्सिक ऑडिटर म्हणता येणार नाही, पण ज्या कुठल्या फर्मला अपॉइंट केलं असेल तो माणूस किंवा ती फर्म प्रूव्ह करू शकली की हे असे असे आरोप होते आणि त्याच्या अगेन्स्ट हे एव्हिडन्सेस मिळालेत तर काहीतरी फायदा आहे. पण आत्ता ही खूप रिसेंट केस आहे आणि त्याच्याविषयी कुठलं इन्व्हेस्टिगेशन चालू होऊन त्याचं काही कन्क्लूड झालेलं आहे हे ऐकिवात नाही आहे. नाही, असं कुठलंही फॉरेन्सिक ऑडिट झालेलं नाही झालं. नाही, कदाचित सरकारकडे हा आकडा असेलही, कारण त्यांच्याकडे तो दस्तावेज असायलाच पाहिजे. पण मी तेच म्हणते, लेटर्स आणि स्पिरिट्समध्ये सगळं असायला पाहिजे, एक असायला पाहिजे. तुम्ही गव्हर्नमेंटची अशी कुठली फॉरेन्सिक ऑडिट केलेत का? नाही नाही. सर अशी स्पेसिफिक फॉरेन्सिक ऑडिट होत नाही यांच्याबद्दल, आणि सांगून तर कधीच होत नाही.
कारण ही इतकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. हां, मध्यंतरी एक झालेलं होतं 2-4 वर्षापूर्वी की हेविली त्यांनी शेल कंपन्यांवरती हे करायला सुरुवात केली. हो, मी तुम्हाला म्हटलं तसं की बऱ्यापैकी फ्रॉड स्कीम्समध्ये हे कॉल्युजन असतं. मग कधी एखादा CA असेल, गव्हर्मेंट यंत्रणा असेल, गव्हर्मेंट एम्प्लॉई असेल, आतला माणूस असेल, बँक एम्प्लॉई, जसं नीरव मोदीच्या केसमध्ये की बँक एम्प्लॉईने हे चालू दिलं ना, बँक एम्प्लॉईने ते LOUs कुठे रेकॉर्डच होऊ दिले नाहीत. सो त्यातनं या लोकांना LOUsची सिस्टीम एकतर बंद केली त्यानंतर, आणि त्यातनं यांना धडा काय मिळाला की स्विफ्ट सिस्टीम आणि CBS म्हणजे कोर बँकिंग सॉफ्टवेअर हे एकमेकांच्या समन्वयामध्ये असायला पाहिजे, पण त्याच्याकडे कुणी लक्षच दिलेलं नव्हतं. नाही कन्क्लूड झालेलं नाही आहे. ऑडिटर्स, IIFLचे काही ऑडिटर्स असतील, काही डिरेक्टर्स असतील, त्यांच्याविषयी कदाचित चार्जशीटमध्ये नावं दिलेली असतील, पण पुढे काय झालं, त्यांना काय पेनल्टी मिळाली. गव्हर्मेंट फॉरेन्सिक ऑडिट करतं, प्रोॲक्टिव्हली करतं काही या केसेसमध्ये, आणि अपॉइंट करतं. पण मी ही कामं घेत नाही. मी जनरली म्हणजे माझी फर्म आणि माझे जे काही एथिक्स किंवा जे काही व्हॅल्यूज आहेत ते बघता मी जनरली प्रायव्हेट कंपन्यांचे एम्प्लॉयमेंट फ्रॉड्स किंवा लिस्टेड नोंदणीकृत कंपन्यांमध्ये झालेले घोटाळे या गोष्टीवरती मी सर्वात जास्त भाष्य करू शकते. नाही सर, मी गव्हर्मेंटचं कुठलंच फॉरेन्सिक ऑडिट किंवा इलेक्शन बॉन्डवरच्या कंपन्यांवर, म्हणजे ठीक आहे त्यांच्याकडे धाडी पडल्या नक्की, बऱ्याच कंपन्यांची नावं पुढे आली, स्टेट वाईज पण आली, कुठल्या स्टेटमधनं कुठल्या जास्त कंपन्या आणि हे सगळं. पण जसं म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट येते, पण त्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स, त्या गोष्टीचं लस्टर निघून जातं. त्याच्यापुढे काय झालं आहे हे प्रोॲक्टिव्हली लोक त्याचा फॉलोअपही घेत नाही. आणि दररोज भारतामध्ये काहीतरी खूप मोठं होतं. आत्ता सध्या तरी युद्धाच्या बातम्या आहेत, त्याच्यामध्ये कोण हे कव्हर करणार आहे. सो त्या गोष्टीचा तो जो इम्पॉर्टन्स असतो तो ऑलरेडी निघून गेलेला आहे. काय बोलू याच्यावर. आधी जे फ्रॉड होत होते त्यावेळेला AI नव्हतं. AI आलं तर मग कंपनीचं फॉरेन्सिक अकाउंटिंग करताना काय काय त्याला म्हणजे काय काय सापडू शकतंय किंवा कसं त्याला फेस केलं. गुड क्वेश्चन. सो AI एक चॅलेंजिंग कसं आहे, डीफेक किंवा AI मधले बाकीचं AI टेक्नॉलॉजी जे आहे त्याच्यामध्ये आत्ता जो प्रॉब्लेम येतो की हे डीफेक व्हिडिओज जे येतात, किंवा टिपिकली आम्हाला एक चॅलेंज म्हणजे कसा येतो, म्हणजे लिटरली नारायण मूर्तींचा खोटा व्हिडिओ किंवा एखाद्या टॉप बॉसचा खोटा व्हिडिओ, आणि इवन खोटे कॉल्स म्हणजे व्यक्ती कुणीतरी वेगळं बोलते आहे, आवाज आपल्या CEO सारखा, आणि तो CFOला फोन करून सांगतोय की अमुक माणसाचं पेमेंट लगेच रिलीज कर, आणि नंतर लक्षात येतं की आपण आपल्या बॉसच्या सांगण्यावरनं जे केलेलं आहे ते बँक अकाउंटही आपल्या वेंडरचं नाही आहे, आणि तो फोन आपल्या बॉसचा आलेलाच नव्हता. आम्हाला एका कंपनीचं हे आलेलं होतं पुण्यामधनं, एक चौकशी केलेली होती त्यांनी की त्यांच्या बाबतीत हा घोटाळा झाला होता की त्यांचा एक स्वीडिश वेंडर होता, आणि एके दिवशी त्याच्याकडनं या पुण्यातल्या कंपनीच्या टीमला, फायनान्स टीमला एक मेल आला की आम्ही आमचं बँकिंग चेंज केलेलं आहे, आमचे नवीन बँकिंग हे आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही आता ही अमाऊंट जी आहे ती फक्त 45 दिवसाचा पिरियड घेण्याच्या पेक्षा 5 दिवसामध्ये रेमिट करावी, कारण वी आर बाउंड बाय धिस लॉ दॅट लॉ. आणि ते इतकं ऑथेंटिकेट मेल होतं की या माणसाने कारण संबंध चांगले होते कंपन्यांचे, या माणसाने लगेच पेमेंट रिलीज केलं. 40 दिवसांनी ज्यावेळेला एक फॉलोअप आला डॅनिश कंपनीचा, स्वीडिश जी कुठली असेल, त्यांचा ज्या वेळेला फॉलोअप आला त्यावेळेला हा माणूस म्हणला मी या डेटला करून टाकलं आहे तुमचं पेमेंट. कुणाला केलं? तुमच्याकडनंच मेल आलेलं होतं. कुठलं मेल? पण ईमेल हॅक करून किंवा हुबेहूब ते जे म्हणजे आता CEO@-.com मी तसं ईमेलनी माझ्या कस्टमर्सना मेल करू शकते. सो हाही आमच्यासमोर एक खूप चॅलेंजिंग पार्ट होतो आहे की हे कसं शोधायचं, कारण पैसे गेल्यावरच कळतं आहे लोकांना की आपण चुकीच्या माणसाला पैसे दिले आणि फसलो आहेत आता आपण.
आणि तेवढ्याच युरोजचं पेमेंट आता आपल्याला परत करणं भाग झालं, कारण आपण शहानिशा केलेली नव्हती. याच्यामध्ये एक सिम्पल फोन कॉलने केस कदाचित सॉल्व्ह झाली असती, कारण या माणसाने इथून समजा फोन केला असता की मला आत्ता हे असं मेल आलं आहे आणि मला त्याचं वर्बल कम्युनिकेशन तुम्ही द्या की तुम्हीच हे पाठवलेलं आहे ना, पण ते करण्याची गरजच कोणाला वाटली नाही. पण हे अशा प्रकारचे फ्रॉड AI किंवा टेक्नॉलॉजी वापरून होत आहेत आणि हे आमच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. खरं सांगायचं तर ती यंत्रणा माझ्याकडे नाही आहे. म्हणजे माझं खरं म्हणजे बेसिक काम माझं हे फायनान्शियल क्राईम, आर्थिक घोटाळे इन्व्हेस्टिगेट करणं हे आहे. त्याचा एक एक्सटेंडेड पार्ट हा सायबर क्राईम आहे. नाही, अशा प्रकारचे अजून मी एक सांगू शकते. मी एका कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्सपर्टबरोबर काम करते, तर त्याने गव्हर्मेंटला एका असाइनमेंटबरोबर मदत केलेली आहे, जिथे एक केस होती आणि जिथे गव्हर्मेंटला सस्पेक्ट होतं की गडबड लोकांनी हा गुन्हा झालेला आहे आणि मग पैसे कुठून कसे ट्रान्सफर झाले, यांना फंड कसं मिळालं हे एक्झिक्यूट करायला. त्यावेळेला क्रिप्टोकरन्सीने पेमेंट केलेलं होतं, पण मग माझ्या पार्टनरने काय शोधून दिलं, वॉलेट ID शोधून दिले, कुठल्या वॉलेट IDमधनं काय ट्रान्सफर झालेली आहे. पण अजून क्रिप्टोकरन्सीची बाब हीच आहे ना की वॉलेट ID मी शोधून देईन तुला, पण मला माणूस कळत नाही आहे कोण आहे. कारण यंत्रणांकडे आता जी टेक्नॉलॉजी आहे किंवा टेक्नॉलॉजी करणारी माणसं आहेत त्याचं शॉर्टेज आहे. ते ज्या वेळेला वाढायला लागेल त्यावेळेला आपण झालेला फ्रॉड त्याचा निकाल लागतो आहे, पकडली जात आहेत काही माणसं. मी आता तुला उदाहरण द्यायचं झालं तर ते इतका शॉर्टफॉल आहे की वर्षभरात 1600 कोटीचे समजा पुण्यात फ्रॉड झाले, तर पोलिसांना कदाचित त्यातले 40 ते 50 कोटी आणण्यातच यश आलेलं आहे. कारण ही लोकं एवढी चतुर असतात. आणि ठीक आहे, माणूस तू पकडला आहेस, पण सिंगापूर आणि तिथून हाँगकाँग आणि तिथून कोरिया अशी पेमेंट्स गेली असतील तर आणणार कसं. बँकिंग चॅनल्स अजून एकमेकांशी एवढे बोलत नाहीत. मी म्हटलं तसं की ट्रीटी, कुठला बँकिंग डेटा कोण शेअर करणार, कुठली कंट्री आपल्याबरोबर काय शेअर करणार, ह्याच्या ट्रीटीज असतात आणि ही खूप किचकट प्रोसेस आहे. त्याच्यामुळे माणूस कदाचित तुला इथे झारखंडमध्ये दिसेल, पण ही जस्ट कॅन बी अ मनी म्यूल. तो म्हणेल मला 10,000 रुपये ऑफर केले, मी यांच्या नावाने अकाउंट काढलं आणि यांचे पैसे पाठवून दिले, पकडा मला. आणि अशीच लोकं पकडली जात आहेत ज्यांना काम नाही आहे, त्यांना फसवलं जातं आहे आणि एंड गोल किंवा एंड मनी हे कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहे. सो हे खूप किचकट चॅलेंजेस आहेत यंत्रणांसमोरची. एक शेवटचा प्रश्न घेऊन थांबूया आपण. बरं. करेक्ट. सो इथे थोडा डेड एंड आहे, आय अंडरस्टँड. इथे समजदारी काय होईल की तुम्ही ही जी वेगवेगळी cybercrime.gov.in आहे, 1930 चक्षू, आणि याची एक सायबर कंप्लेंट करणं, म्हणजे जे त्यांनी एक तुम्हाला प्रोसेस लिहून दिलेली आहे ते करणं भाग आहे
की यू आर नो वे इन्वॉल्ड इन यू नो दिस, म्हणजे तू ओळखतही नाहीस, कुणाचे पैसे आले काय आले तुला माहिती नाही आहे. पण माझ्या मते मोठ्या सिटीजमध्ये अजूनही लोक अशा प्रकारच्या केसेस फाईट करतात आणि त्याला अजून शेवट किंवा एक क्लोजर मिळालेलं नाही आहे. सो प्रोबॅबली रीच आउट टू मी. मला समजा जर अशा कुठल्या केसचं ओके ही प्रोसेस झालं, ही केस बंद झाली आणि त्या व्यक्तीचं नाव त्या स्कीमपासनं बाजूला केलं गेलेलं आहे असं काही कळलं तर आय विल लेट यू नो दॅट. कारण तुझ्यासारखीच केस मी मागच्या महिन्यामध्ये ऐकलेली होती, पण ती व्यक्ती स्वतःचं इनोसन्स प्रूव्ह करण्यामध्ये फाईट करते आहे आणि का ती लोकं ॲक्सेप्ट करत नाही आहेत म्हणजे बँक एजन्सीज हे खरंच कळत नाही आहे. म्हणजे हे मला पत्ताच लागत नाही आहे. पण क्लोजर अशा केसेसना मिळत नाही आहे. फक्त त्यांची जी प्रोसिजर आहे तू सगळीकडे इन्फॉर्म करण्याचं नक्की काम कर की हे माझ्याबरोबर झालेलं आहे. देर विल बी सम डे ज्या वेळेला ते प्रूव्ह होईल की यू आर नॉट असोसिएटेड विथ काय पाँडिचेरी काय कुठं काय म्हणजे काय संबंध आहे, रँडमली आलेले आहे ते पैसे. पण मी अगेन म्हटलं तसं की तुमचा UPI ID कधीतरी तुम्ही जे रिसीव करताय तो स्कॅन किंवा कधी काही कुठली डॉक्युमेंट्स ही कुठं कुणी वापरलेली असतील आणि अकाउंट उघडलेलं असेल कुठल्या नावानी. आणि बऱ्याच म्हणजे एक इंटरेस्टिंग केस मी तुला सांगते ह्याच्याबद्दल की एक मीडियामध्ये काम करणारे एक एडिटर होते. ते एकदा आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक म्हणजे टेनंट जो माझ्याकडे जो रेंटवरती राहायचा त्याचा आज मला मेल आलेला आहे. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, CAने सांगितलं की तुम्ही कुठलं रेंट अदर दॅन धिस प्रॉपर्टी तुम्ही घेताय का. सो काय झालं, तुमचा TDS कट झालेला आहे. कसं, माझी तर कुठली दुसरी प्रॉपर्टी नाही आहे. आणि नंतर कळलं की आधीची जी व्यक्ती राहत होती त्यांनी यांचा पॅन वापरून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि त्या लोकांनी ते मान्यही केलं. त्यांना पुढची प्रोसेस जाणून घ्यायची होती. सो तुमचा पॅन वापरून कुठं तुमचा TDS कट होईल हे तुम्हाला तुमच्या त्या AISमध्ये दिसेल. म्हणजे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या हे तुला कदाचित आता रिलेव्हंट नाही आहे पण दिस विल ॲटलिस्ट हेल्प यू अंडरस्टँड की तुझं पॅन, आधार, अजून कुठलं डिटेल हे कुठं गेलेलं आहे का पैसे मिळवण्यासाठी किंवा टॅक्स कट झाला आहे का त्याच्यावरती. सो ह्या गोष्टी जर तू करू शकलीस तर फक्त 1930वर cybercrime.gov वरती आणि जी FIR नोंद करायची आहे ह्या गोष्टी तर तू केल्याच पाहिजे आणि चक्षूवरती जाऊन त्याची नोंद कर. ओके, मला वाटते की आपण या ठिकाणी थांबूया. या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करेन की म्हणजे आपल्या अनेक प्रश्न प्रत्येकाचे असू शकतात. तर आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हर्षद ते हिंडनबर्ग हे अपूर्वा जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक आपण बाहेर आपल्या विक्रीसाठी आहे. सवलतीच्या दरामध्ये ते आपल्याला मिळेल. आणि निश्चितच अनेक गुन्हे कसे घडतात, त्याचे सूत्रधार कसे सापडलेत याचं गुंतागुंतीचं विश्व जे आहे ते या पुस्तकामध्ये मराठी भाषेतून अत्यंत सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं अपूर्वा जोशी यांचे आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचेही धन्यवाद की एका वेगळ्या विषयाला आपण उपस्थित राहिलात आणि या मुलाखतीमध्ये सहभागी झालात. आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद.